सर्वांना विनंती आहे की थोडस शांतता पाळावी आणि आपला मोबाईल सायलेंट मोडवर ठेवावा. विनंती आहे की आपला मोबाईल सायलेंट मोडवरती ठेवावा. संत ज्ञानेश्वरापासून संत तुकारामापर्यंत वारकरी संप्रदायाने आपल्या राज्यामध्ये धर्मजागृती समाजजागृतीचं काम केलेलं आहे. तेच काम आपण शिवराय मठामध्ये दर बुधवारी वेगवेगळे विषय घेऊन आपण धर्मजागृतीने समाजजागृतीच करत आहोत. त्यामुळे थोडंसं गंभीरता आपल्यामध्ये कार्यक्रमाविषयी ही विनंती. आजचा जो कार्यक्रम आहे व्याख्यान सत्संग आहे, त्याचा विषय धर्मपती आणि धर्मपत्नी काल आणि आज, आणि या विषयावरती आपल्याला या माहिती देणार आहे डॉक्टर रोहित तापडे. डॉक्टर रोहित तापडे यांच्याबद्दल आपल्याला ते अगोदरच विविध विषयावरती त्यांनी माहिती दिलेली आहे अगोदर, आणि खूप महत्त्वाचे विषय आहे आणि काळाची गरज आहे की या विषयावरती आपण बोलावं, त्याची माहिती द्यावी. आजचा विषय खूप गंभीर आणि महत्त्वाचा, तितकाच महत्त्वाचा आहे आणि त्या विषयावरती जनजागृती व्हावी ही खरं काळाची गरज आहे. तर थोडंसं मी अनुमती मागतो डॉक्टर तापडे यांना की मलाही थोडंसं बोलायचं आहे या विषयावरती. की गेल्या काही आठवडे काही प्रश्न पडत आहेत त्या विषयाला अनुसरून. हा विषय खरंच खूप चांगला आहे आणि खास करून तरुणांना ह्या विषयावरती माहिती होणं खूप गरजेचं आहे. की धर्मपती आणि धर्मपत्नी काल आणि आज. काल ह्या शब्दाचा आपण संदर्भ विचारात घेऊया की काल हा शब्द म्हणजे काल म्हणजे नेमकी काय. की काल म्हणजे कालचा दिवस नाही. आपल्या देशाला, आपल्या धर्माला हजारो वर्षांचा इतिहास आहे. 1-2 नाही, 5-7 वर्षांचा इतिहास आहे. तर 5-7 वर्षांच्या इतिहासामध्ये अलीकडची जी 1000 वर्ष जी गेली आहे, जी परकीय आक्रमणामुळे थोडंसं आपल्या धर्मामध्ये म्हणा, समाजामध्ये म्हणा थोडंसं बदल झालेला आहे. इस्लामिक आक्रमण असेल, ब्रिटिशांचं आक्रमण असेल, त्यामुळे थोडंसं काही संस्कृतीवर बदल दिसले काढून येते. पण जे 7000 वर्षापासून ते 2,000-2,500 वर्षापर्यंतचा जो आपला भारतीय इतिहास आहे, त्यामध्ये आपल्याला खरं भारतीय संस्कृतीचं दर्शन होऊ शकतं. पण मला वाटतं डॉक्टर रोहित तापडे आपल्याला ह्या विषयावरती खूप असल्यामुळे त्या संदर्भात मार्गदर्शन करतील आणि आता आपल्याला काळाची खूप गरज आहे या विषयावरती. पण एक प्रश्न आहे तो विचारायचा आहे त्यांना. त्या विषयाच्या सत्संगाच्या माध्यमातून ते माझ्या प्रश्नाचं संकानिशन करतील असं मला वाटतं. की रामायण काळामध्ये किंवा महाभारत काळामध्ये किंवा त्यानंतरही बुद्धांच्या काळामध्ये किंवा एकदम 1,500 वर्षापूर्वी चाणक्य म्हणा, सम्राट अशोक म्हणा, चंद्रगुप्त मौर्य म्हणा, ह्यांच्या काळामध्ये जे परकीय आक्रमण आपल्याला एवढं झालं असलं तरी ते परकीय झालं. भारतीय संस्कृती टिकली या काळामध्ये. ह्या काळामध्ये ह्या ज्या विषयावरती अनुसरून एक प्रश्न पडला की जोडीदार निवडीचं जे स्वातंत्र्य किंवा अधिकार आहे ते बहुतांशी करून तरुणी स्वतःहून स्वयंवराच्या माध्यमातून जोडीदार निवडायचे. जे आता आपण आज आपल्या सध्याच्या काळात बघतो की जोडीदार निवडण्याची जी पद्धत आहे की मुलाकडचे मुलीकडचे
शक्यतो मुलीच्या घरी जमतात, बैठक घेतात, सगळे नातेमंडळी येतात. त्यातून मग पत्रिका होऊन सगळ्या गोष्टी बघितल्या जात आहेत. त्यातून मग दडपणाखाली काही प्रश्न एकमेकांना मुला मुलींना विचारता येत नाही. त्यातून नंतर सगळे म्हणून ठरवतात. ही एक पद्धत आजच्या काळात दिसते, पण जी पूर्वीच्या काळात मला वरवरची जी माहिती आहे रामायण काळापासून ते आपल्या अशोकाच्या काळामध्ये जो 5-7 हजार वर्षाचा इतिहास आहे, त्यामध्ये अशी पद्धत मला कधी दिसली नाही की जोडीदार निवडताना की असे बैठक घेऊन जोडीदार निवडलं जायचं. शक्यतो स्वयंवराच्या माध्यमातून तरुण तरुणी स्वतःच निवडायची, पण कसोटी किंवा परीक्षा घेतली जायची. सीतेमातेचाही स्वयंवराद्वारेच रामाला निवड केलेला आहे. महाभारतात परिणवाची परंपरा आहे. तथागत असं स्वयंवरातूनच जोडीदार निवडला गेलेला आहे. तर एक प्रश्न आहे की आजच्या काळात तुम्ही विषय घेणार आहात की जोडीदार निवडीच्या प्रक्रियेमध्ये किंवा पद्धतीमध्ये तरुण तरुणीचा सहभाग आणि महत्व किती असायला आणि त्यामध्ये आई वडिलांचा सहभाग आणि महत्व किती असायला आजच्या काळात. मी रोहित तापडे, मी जास्त वेळ न घेता रोहित तापडे यांना विनंती करतो की त्यांनी आपले व्यासपीठ द्यावे आणि आपलं या विषयावरती मार्गदर्शन द्यावं. वर्णानाम् अर्थसङ्घानां रसानां छन्दसामपि मङ्गलानां च कर्तारं वन्दे पाणिविनायकौ। त्वमेव माता च पिता त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देवदेव। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। मङ्गलं भगवान् विष्णु मङ्गलं गरुडध्वज मङ्गलं पुण्डरीकाक्षो मङ्गलाय स्तनो हरि। श्री राम जय राम जय जय राम।
दरेक महिन्याच्या शेवटच्या बुधवारी एकत्रित जमून समाज आणि राष्ट्रासंबंधित आध्यात्मिक विषयांवरती चर्चासत्र करण्याच्या संकल्पामध्ये आज हा आपला चतुर्थ सत्र आहे आणि याचा विषय जो ज्याची प्रेरणा झाली आहे तो म्हणजे धर्मपती आणि धर्मपत्नी काल आणि आज असा आहे. हा विषय पाहिल्यानंतर अनेक लोक असेही बोलायला लागले की तुमचं जर लग्न झालं नाही तरी काय बोलणार या विषयावर. आपल्याकडे शाळेच्या परीक्षेमध्ये एक प्रथा आहे, ज्या विद्यार्थी अथवा विद्यार्थिनीचे पालक शिक्षक आहेत त्या परीक्षेला ते परीक्षक म्हणून येत नाही, कारण त्याच्यामध्ये ही भीती असते किंवा हा एक मोहवश एक असा विषय येतो की त्याला किंवा तिला ते ज्यादा मार्क देऊ शकतात. थोडक्यात त्याच्यामध्ये विचारत असलेल्या संबंध असल्यामुळे त्यांना त्या परीक्षा सत्रातून बाहेर ठेवलं जातं, जेणेकरून ती निष्पक्ष व्हायला पाहिजे. आणि असं मला वाटतं की ह्या विषयामध्ये मी धर्मपती नाहीये, धर्मपत्नी तर नाहीच आहे कारण मी पुरुष आहे, अशा या दोन्ही भूमिकांमध्ये मला नसल्यामुळे निष्पक्ष त्याच्यावरती चर्चा करता येईल, त्यामुळे हा विषय घेण्याची प्रेरणा आहे. हा विषय आजच्या काळामध्ये काही चॅलेंजेसमुळे रेलेव्हेंट आहे. उदाहरणार्थ आपण जे ऐकून आहोत लिव्हिंग इन रिलेशनशिप किंवा बॉयफ्रेंड गर्लफ्रेंडची जी प्रथा आहे अथवा लग्नांपेक्षा डिवोर्सची ज्याला परंपरा सुरू झाली, ह्या सगळ्या आजच्या सामाजिक स्थितीला मध्य ठेवत आणि आपली परंपरा काय म्हणते, भारतीय परंपरा काय म्हणते याचा अनुकरण करून समन्वय साधत या विषयावरती आपण काही विचार देवाणघेवाण करण्याचा प्रयत्न करतो. हा सत्र प्रामुख्याने 2 विभागांमध्ये आहे. आयडियल कशी पद्धत आहे किंवा आपल्याकडे पारंपरिक कशी पद्धत होती आणि आज काय होत आहे त्याचे चॅलेंजेस काय, त्याच्यामध्ये जुनं आपण काय चांगलं घेऊ शकतो जेणेकरून आपल्याला काही सुधार करता येऊ शकतो. तसा हा व्यक्ती स्वातंत्र्याचा विषय आहे, यात काय वादच नाही. पण एक छोटं बाळ आहे, त्याला खूप सर्दी झाली आणि तो जिद्द करतोय की मला आईस्क्रीम खायची. हा बाबा आईस्क्रीम खा, अजून जास्त शेंबूड येईल, अजून ते शेंबूड पण खा, असं आई म्हणते का? आईला तिची काळजी असते त्या पोराची, त्या काट्याला काय कळत नाही म्हणून त्याची काळजी असते. म्हणून ती तिच्यासमोर 2 चॅलेंजेस आहेत. पहिलं आईस्क्रीम पासून लांब ठेवणे आणि दुसरं रोग झालाय म्हणून त्याला बरं करणे. बरं कसं करणे? तर औषध तो खात नाही, पीत नाही, तर त्याला सिरप टाकून, त्याच्यात चॉकलेट टाकून, त्याच्यात काहीतरी फ्लेवर टाकून, असं त्याला सांगून करून त्याला ते औषध प्यायला लागते. आजच्या स्थितीमध्ये पण थोडीफार परिस्थिती अशी आहे, ज्यांनी पावसाळे ज्यादा पाहिलेले आहेत ते निश्चित बोलण्याचे अधिकारी असतात. त्यांनी कितपत बोलावं आणि पुढच्या पिढीने त्यातलं किती मर्यादांवर पालन करावं हा या चर्चासत्राचा शेवटचा विषय. पण हे अत्यंत महत्वाचं आहे. ह्यात भूमिका आई वडिलांची, आजी आजोबांची तितकी आहे आणि ज्यांचं विवाह संपन्न होणार आहे अशा त्या वर आणि वधूची. बरं, आपल्याकडे मराठीमध्ये पती आणि पत्नीला अनेक शब्द आहेत. उदाहरणार्थ मालक, मालकीनबाई,
शब्द आहेत पण प्रयोगात येतो. अर्धांगिनी, होम मिनिस्टर, अलीकडचे हे असे शब्द आहेत. पण ह्या सगळ्यांना वगळता आपण धर्मपत्नी आणि धर्मपत्नी हे शब्द का निवडले याच्या मागचा कारण आहे. आपल्याकडे शास्त्रांमध्ये इतिहासामध्ये वर्णन करताना धर्मपती आणि धर्मपत्नी असं सांगितलेलं. त्याला कामपत्नी, भोगपत्नी असं नाही सांगितलेलं. आजकाल वैवाहिक जीवनाची जी संकल्पना लोकांच्या मनामध्ये किंवा त्याच्या चॅलेंजेसच्या फलस्वरूप जे लिव्हिंग रिलेशनशिप विषय निघालेला आहे तो फक्त वासनांच्या आधारे आणि क्षणिक भोगांच्या करिता निघालेला विषय आहे. पण संसार करणे हा फक्त शारीरिक काम आहे का? संसार करण्यामागची जी भूमिका आहे, संसार करण्यामागचा जो कारण आहे तो खूप गूढ आहे. तुम्हाला मी स्टोरी सांगतो. पाश्चिमिक देशांमध्ये सेंट व्हॅलेंटाईन नावाचा एक माणूस होता. संत होता. तिकडे आपल्या सर्वांना माहिती आहे की पाश्चात्य जगात हा भोगपूर्ण जीवन जगणारा समाज आणि आपला हा योग प्रधान राष्ट्र किंवा आपली संस्कृती. आणि तिकडे माझा वडील कोण आहे, माझी आई कोण आहे हे त्या मुलांना माहीतच नसायचं. आणि म्हणून त्यांना बास्टर्ड हा शब्द बोलला जातो. मी पहिल्या सत्रामध्येच परवानगी मागितलेली की मी इथे उघड भरपूर गोष्टी बोलू शकतो. मग त्या भाषेचं देखभाल कोण करणार? तर चर्च, फादर, मदर, नन, कॉन्व्हेंट ह्या सगळ्या पद्धती तिकडे चालायच्या. त्यांच्या समाज व्यवस्थेला अनुकूल असायच्या. झालं असं की ह्याच्यामध्ये समाजाचा प्रचंड पतन व्हायला लागला. एखाद्या पिरामिडमध्ये जशी रचना असते तशी समाजामध्ये समाज व्यवस्था होण्याची आवश्यकता आहे. आपल्या परिवारामध्ये एक हेड ऑफ दी फॅमिली, आपले आजी आजोबा, पणजी पणजा जे कोणी आहे, मग त्याच्यानंतर आपले आई वडील, मग आपण, मग पुढे असं पिरामिड सारखं ते सगळं चालतं. तिथे एकच लाईन, मधला कोणी गेला तुमचं मागचं काहीच माहित नाही. अशा परिस्थितीमध्ये सामाजिक व्यवस्था प्रचंड खोळंबली आणि ज्या राष्ट्राची प्रांताची सामाजिक व्यवस्था खोळंबलेली आहे त्या राष्ट्राची कुठल्याही दिशेने प्रगती कशी होऊ शकते? नाही होऊ शकत. अशा या सगळ्या ह्याच्यामध्ये त्या सेंट व्हॅलेंटाईनने भारतीय जीवनशैली, भारतीय समाज व्यवस्थेचा अभ्यास केला आणि त्याला हे लक्षात आलं की इथे तर खूप कमी वयामध्ये, कारण आपल्याकडे अनेक शतकांसाठी बालविवाहिक परंपरा होती. रामायण जरी आपण पाहिली, अगदी वाल्मिकी रामायण जरी पाहिली तर खूप कमी वय आहे भगवान श्रीराम आणि जानकी मातेचं. काहीतरी जानकी मातेचा 8 वर्ष असं काहीतरी वय आणि भगवंताचं काहीतरी 12 वर्ष का 14 वर्ष असा काहीतरी आहे. सांगण्याचा येतो की त्यांनी हे अभ्यास केला की खूप कमी वयामध्ये त्यांना जोडलं जातं. जोडल्यानंतर त्या मुलांना मैत्रीची भावना विशेष आहे. अशा संबंधाने ते मोठे होतात, एकमेकांची काळजी करता करता आणि यौवन स्थितीत, शारीरिक स्थिती प्राप्त झाल्यानंतर ते संसार करतात आणि संसाराचा गाडा चालवतात आणि त्यांची एकमेकांसोबत इतकी बॉन्डिंग आधीपासून झालेली असते की त्याच्यानंतर त्यांना काही विशेष अडचणी येत नाही. मन मुद्दा जरी झाला, त्यांच्यामध्ये भेद, वैचारिक जरी भेद आला तरी ते तू जा, तू वर किंवा तू सोडून जा असा विषय होत नाही. तो आज आपल्याकडे प्रचंड प्रमाणात बघायला मिळतो. जी म्युच्युअल अंडरस्टँडिंग डेव्हलप झालेली आपण आपल्या बालपणाच्या मित्रांना, मैत्रिणींना कधीच विसरत नाही. हा सायकोलॉजिकल सोशल त्याच्या मागचा विज्ञान. त्याने हे सगळं अभ्यास केल्यानंतर त्याला लक्षात आलं की लग्न व्यवस्था ही उच्च कोटीची व्यवस्था आहे आणि त्याने तिथे लग्न लावायला सुरू केली. सुरू केल्यानंतर तिथला राजा खवळला. का? तर त्याला रतिक्रिया एकाच बाईसोबत दुसरं करता येत नाही. त्याच्या भोगविलासच्या व्यवस्था
नोटीस दिली की तू हे सगळं बंद करायचं, हे नाही चालणार आमच्याकडे. पण हा संत बुद्धीचा कुठल्याही परंपरेचा असला तरी शेवटी संत म्हणल्यानंतर तो लोककल्याणाकरिता काम करतो. तो असंच दंड लावत गेला तर जाहीरपणे त्याला मृत्यूदंड देण्यात आला. आता ज्या लोकांना वर्षानुवर्ष ह्या पारिवारिक विषयामुळे फायदा झाला दंड लागल्यामुळे, ते लोक त्या सेंट व्हॅलेंटाईनला खूप मानत होते. त्याला खूप मानत असल्यामुळे त्याच्या मागे त्याची पुण्यतिथी करायला लागली. ते म्हणजे आपलं व्हॅलेंटाईन डे. त्याचा आणि भारतीय परंपरेचा विशेष काही संबंध नाहीये, पण आपल्याकडे दुसऱ्याच्या ताटातलं चांगलं वाटणं आहे हे स्वाभाविक आपल्या स्वभावामध्ये आहे आणि आपल्याला शिकवलंच गेलंय. आता योग आपल्याला माहित होतं का? माहित होतं, पण एवढ्या 200 देशांनी त्याचं समर्थन, 180 देशांनी समर्थन केल्यानंतर मग ते योग डे आपण सगळे त्याच्यामध्ये वर्षातला एक दिवस मॅट घेऊन जायचं, फोटो काढायचे, त्या निमित्ताने का होईना लोक करायला लागले. सांगायचा हेतू आहे की जोपर्यंत तिथून त्याचं सर्टिफिकेट येत नाही तोपर्यंत आपण त्याच्यावर विश्वास करत नाही. कारण गुलामीनंतर आपला कॉन्फिडन्स सगळा, आत्मविश्वास सगळा दुबळा झाला आणि त्यामुळे आपली ही दुर्गती होत आहे. वैचारिकरित्या आपण अगदी संपन्न होतो, पण आजच्या तारखेत वैचारिकरित्या आपण खूप अभावामध्ये जगत आहे. आणि आजकाल फेसबुक, गुगल, व्हॉट्सअप हे खूप लांब राहिलं. या सगळ्यांमध्ये 30 सेकंदाचा जो रीलो देवो भव जो आलेला आहे तो इतका ज्ञानदायी आहे की नाही त्या सगळ्या गोष्टी आपल्या डोक्यामध्ये सोडून जातात आणि वेळही जातो. त्यामुळे योग्य ती माहिती, योग्य ते ज्ञान, योग्य ते शास्त्र आपण जाणून घेत नाही, कारण आपल्याकडे वेळ नाही. आणि अशा सगळ्या रुचकर गोष्टींमध्ये पुस्तक वाचणं आपल्याला आवडत नाही. त्यामुळे अशा सगळ्या विषयांची चर्चा होण्याची आवश्यकता भासते, म्हणून आज आपण विषय घेतो. धर्मपती म्हटल्यानंतर एकमेकाचं काम आहे की एकमेकाचं कान ओढून अधर्माच्या मार्गावर जात असेल तर त्याला धर्मावरती चालण्यासाठी लावणं, म्हणून हा संबंध आहे. एक प्रकारचा हा सोशल कॉन्ट्रॅक्ट आहे. लग्न विवाह पद्धती एक प्रकारचा सामाजिक कॉन्ट्रॅक्ट आहे. एक खूप फेमस प्रसंग आहे. मेवाडचे एक राजा एका युद्धामध्ये होते आणि त्यांच्या खेम्यामध्ये, राजाचा खेमा वेगळा असायचा, त्या खेमामध्ये मारवाड घराण्यातली त्या साईडची एक अविवाहित कन्या शरण घेण्याकरिता रात्री गपचूप येऊन तिथे लपल्यानंतर सकाळी राजा उठल्यानंतर बघतात की ही देवी माझ्या खेड्यामध्ये आहे. आता लोक काय विचार करतील हा एक भाग, पण ही शरण आली आहे आणि रात्रभर इथे होती, तर मी आता तिच्यावरती कर्तव्यनिष्ठ आहे आणि ती प्रार्थना करते आणि हे लग्न करून घेतं. तिच्या सन्मानाचं रक्षण करण्यासाठी ते लग्न करून घेतं. म्हणजे लग्नामागची पार्श्वभूमी काय? भोगक्रिया नसून धर्माचं पालन करण्यासाठी, मातृत्वाचं रक्षण करण्यासाठी, त्या देवीचा सन्मान जपण्याकरिता त्यांनी ही पद्धती स्वीकारली. आणि तेव्हा अनेक राण्या असायच्या. अशा या सगळ्यामध्ये असे अनेक प्रसंग आहेत ज्याच्यावरून आपल्याला हे लक्षात येतं की ही परंपरा धर्म परंपरा आहे, भोग परंपरा नाही. आणि म्हणून आपल्याकडे सांगितलंय धर्मपती आणि धर्मपत्नी. ज्या गोष्टीचं मूळ आपल्याला माहित नाही तर त्याचा परिणाम हा 100% चुकणार. उदाहरणार्थ, आज लोक भोजन करतात का? जिभेच्या स्वादासाठी. भोजनाची मूळ आवश्यकता पोटोबाला भरण्याकरिताची. आयुष्य जगण्यासाठी ऊर्जा लागते, ऊर्जेसाठी पोटोमध्ये काहीतरी जायला पाहिजे आणि म्हणून आपण खायला पाहिजे. जोपर्यंत ही समजूत निर्माण होत नाही आणि जोपर्यंत आपण जिभेचे चटके पूर्ण करण्यासाठी
करण्यासाठी भक्षण करत राहू तोपर्यंत खाल्लेला अन्न अंगाला लागणार नाही आणि त्याच्यापासून विकार उत्पन्न होणार. त्यामुळे लग्न करावं तर त्याच्या मागची पार्श्वभूमी काय? आपल्याकडे सत्संगामध्ये वर्णन करतात प्रत्येक क्रिया ही भगवंताला अर्पण करावी, हे भक्ती मार्गाचं सूत्र आहे. संत तुकाराम महाराजांचं पण लग्न झालंच होतं. आपल्याकडे जे भक्तवान नावाचा ग्रंथ आहे, भक्तांचं ज्याच्यामध्ये चरित्र वर्णन केलेलं आहे, त्याच्यात 90% पेक्षा जादा भक्त हे विवाहित आहेत. तर विवाह या आत्मकल्याणाच्या सत्संगाच्या मार्गामध्ये अवरोधक आहे अशात काही भाग नाही. पर्सन विदाउट मॅरेज, विदाउट एनी स्पेसिफिक ग्रेटर कॉज इन लाइफ इज डूइंग and is ruining himself mentally, असं आमच्याकडे स्वामीजी म्हणतात. जो माणूस विवाह करत नाही आणि त्याच्या जीवनामध्ये काही विशेष उद्दिष्ट नाही असा तो माणूस त्याचा वैचारिक ढावाढोल करत आहे. कारण ज्या शेतीमध्ये आपण काहीच बी लावत नाही तिथे काहीच उगवत नाही असं नसतो. तिथे बिनकामाचं सगळं जंगली गवत उगवतं. त्यामुळे त्या आश्रमामध्ये आपल्याकडे 4 पुरुषार्थ आणि 4 आश्रम सांगितलेले. धर्म अर्थ काम मोक्ष हे जे 4 पुरुषार्थ आहे, ह्या 4 वर्णाश्रमांमधून आपण हे जगायचे आहे, त्यांना त्यांची प्राप्ती करायची. जो पहिला 25 वर्षांचा कालावधी आहे ज्याच्यामध्ये ब्रह्मचर्याचं पालन करून ज्ञानार्जन करणं अपेक्षित आहे. ज्ञानार्जनाचा खरा अर्थ आहे की आयुष्य जगण्यासाठी लागणारी सर्व विद्या ग्रहण करणे. त्याच्यामध्ये आर्थिक व्यवहार आला, त्याच्यामध्ये सामाजिक व्यवहार आला, त्याच्यामध्ये पारिवारिक व्यवहार आला आणि त्याच्यामध्ये निश्चित रूपाने भगवत प्राप्तीच्या सत्संगाचाही व्यवहार. आज आपण पाहतो की आईवडील मुलांना गीता वाचू देत नाही अथवा सत्संगात जाऊ देत नाही ह्या भीतीने की अरे आमचं कारण असंसारिक मार्गाला लागेल. पण कोणी त्यांना जाऊन हा मूलभूत प्रश्न विचारावा की ज्या श्रीमद भगवद्गीतेला ऐकून अर्जुन युद्ध करण्यासाठी प्रवृत्त झाला, धर्म पालन करण्यासाठी प्रवृत्त झाला, कर्मयोगासाठी प्रवृत्त झाला, ते सत्संग ऐकून आणि ती श्रीमद भगवद्गीता ऐकून तुमचा कारला साधू होण्यासाठी का झाला? असे अनेक भ्रम आपल्या समाजामध्ये वैचारिक न्यूनतेमुळे आणि हा विषय पण त्याच्याच अंतर्गत. त्यामुळे आपल्याकडे प्रत्येक गोष्टीला कारण सांगितले. मग ह्या ब्रह्मचर्याच्या 25 वर्षांमध्ये ज्ञानार्जन करण्याची आवश्यकता आहे. ज्ञानार्जनाच्या काळामध्ये जर का मी माझ्या बॉयफ्रेंड आणि गर्लफ्रेंड सोबत पिक्चर बघत आणि भज्या खात आणि बोबलत जर फिरत असेल तर माझे पुढचे 75 वर्षात मी विल्हेवाट लावत नाही असं वाटत नाही. त्यामुळे पहिले 25 वर्ष त्या आई वडिलांची जबाबदारी की तुमच्या कारणाला 4 मुस्काडीत मारून त्याला योग्य ते करायला लावणे. पहिल्यांदा आता तेच लवकर नसतं, पण केल्यानंतर संतानोत्पत्ती, पण ते झालं तरी 1 किंवा 2 हा व्यक्तिगत विषय आहे. त्यात मला बोलायचा विशेष अधिकार नाही. पण त्याचा परिणाम असा आहे की एकुलता एक लाडाचं लेक आणि त्याला असं डोक्यावर बसून ठेवलंय की मग ते तुमच्या समजून घ्या. पॅम्परिंग हा शब्द जो आहे ना, ह्याला प्राईमनी रिप्लेस करण्याची आवश्यकता आहे. प्राईम म्हणजे पंचायती नव्हे. आपल्याकडे भारतीय पद्धतीची जी गुलामी नंतर जी उत्पन्न झाली ती काय, प्रत्येक गोष्टीमध्ये असं करणे. मग ते पोरं पण चिडचिड करतात आणि मग ते बोलत नाही, करत नाही, संवाद हरवतो, सगळं गडबड होते. नजर ठेवणे आणि गडबड वाटल्यास दणका लावणे. जोपर्यंत
छडी लागत नाही तोपर्यंत विद्या येत नाही, हा सिद्धांत अगदी स्पष्ट आहे. आणि मध्यंतरी मला वाटतं हायकोर्टाने पण हे सांगितलं की जर का शिक्षक मुलांना विद्यार्थ्यांना जर का दंड करत असतील तर पालकांनी जाऊन त्याची कंप्लेंट करण्याची आवश्यकता नाही, जरी आपल्याकडे नाही मारण्याचं धोरण जरी आलं असेल. तर हे प्राईम मार्ग आवश्यक आहे, कारण ते 25 वर्ष हे पुढचे 75 वर्ष ठरवणार आहे. आणि हे तेच पालक करू शकतात जे त्यांचं जीवन व्यवस्थितरित्या धर्मपत्नी आणि धर्मपत्नी म्हणून जगत आहे, जे स्वतः धर्माभिमुख आहेत तेच त्यांच्या कारखान्यांना योग्य मार्ग दाखवू शकतात. जे स्वतःच विचित्र कारभारामध्ये लागलेले आहेत तर ते कसं बरं का त्या कारखान्यांना शिस्त लावणार. त्यामुळे पहिले 25 वर्ष हे महत्वाचे आहेत. ते पहिल्या 25 वर्षामध्ये जर का त्यांची ट्रेनिंग व्यवस्थित झाली असेल ना तर त्या परिवाराला आणि ज्यांचं लग्न होणार आहे अशा त्या जोडप्याला जास्त ताण घेण्याची गरजच पडत नाही की कशा प्रकारे लग्न व्हायला पाहिजे, काय विषयांवरती एकमेकाची चॉईस व्हायला. नो डाऊट आजची आवश्यकता आहे की तो किती शिकला, काय कमवतो, गाडी घोडा बंगला आहे का नाही, सामाजिक प्रतिष्ठा काय, याच्यात काहीच वाद नाही. पण या सगळ्याच्याही वरती महत्वाचं आहे की त्याच्यामध्ये काही गुणकौशल्य आहे का, काही व्यवहारिकता आहे का नाही, काही सत्संग आहे का नाही, तर दिवसा राम आणि संध्याकाळी रमाई असं करणार आहे का तो. उच्च पदांवरती असलेले लोकांची दुर्गती आहे, विशेष विश्लेषण करण्याची आवश्यकता आहे. पण हे व्यवस्थित कधी जगू शकतात. पुढचे 25 वर्ष संसार करायचं जेव्हा काळ आहे ते व्यवस्थित तेव्हाच होऊ शकतं जेव्हा पहिले 25 वर्ष तुमच्यावरती योग्य ते संस्कार झाले. तुमच्या मनामध्ये आपण जे बघतो तेच करणार की नाही, मग त्या सोशल मीडियावरती घाणेरडं बघितल्यानंतर चांगलं करण्याची कशी अपेक्षा करू शकतो. मग याच्यासाठी पहिली आवश्यकता काय आवश्यक आहे ते इंस्टाग्राम पाहणं, काय आवश्यक आहे ते फेसबुकवर चॅट करणं, काय आवश्यक आहे ते स्नॅपचॅटला पाहणं. आपण जर का ते आपल्या आयुष्यामधून काढून टाकले म्हणजे असा उपवास करण्याची आवश्यकता आहे. सोमवारी स्नॅपचॅट बंद, स्नॅपचॅटचा उपवास, मंगळवारी फेसबुकचा उपवास, बुधवारी इंस्टाग्रामचा उपवास, गुरुवारी पूर्ण फोनचा उपवास, असं करण्याची आवश्यकता आहे. जेवढ्या सगळ्या केंद्रांमध्ये आपण जिथे कुठे जातो तिथे हेच केलं जातं. 20,000 रुपये डिपॉझिट ठेव, फोन ठेव. विपश्यना काय करतो आपण, ध्यान केंद्रामध्ये काय करतो आपण, आत्मसंयम आत्मानुशासनाची अत्यंत आवश्यकता आहे. याची चर्चा आपण विस्तृतपणे मागच्या सत्रांमध्ये केली. आणि ते तेव्हाच येऊ शकतं जेव्हा आपल्याला दिशा आहे, ती दिशा ह्या योग्यरित्या ज्ञानार्जन आपण. आणि त्याच्या पुढचे 25 वर्ष आपलं घरामधलं काम सीसीटीव्हीचं आहे. वानप्रस्थ आश्रम, वनाकडे जायची तयारी करणारा असा तो आश्रम. आणि पुढे संन्यास आश्रम, आपलं भाव भक्ती भजन आपल्या रीतीने करावं. अशा या 4 आश्रमांमध्ये जो दुसरा आश्रम आहे, जो संसार करण्याचा आश्रम आहे, अशा त्या आश्रमामध्ये धर्म, अर्थ, काम आणि मग पुढच्या 2 आश्रमासाठी मोक्ष ठेवतो. अशा या 3 पुरुषार्थांना आपल्याला जगण्याची आवश्यकता आहे. आणि या सिक्वेन्स मध्ये सगळ्यात आधी काय, सगळ्यात आधी धर्म आहे, अर्थ नाही, काम नाही. जोपर्यंत आपल्याला धर्म कळत नाही तोपर्यंत आपण कसाही पैसा कमवला तरी काय फरक पडत. मी समोरच्याला तोपर्यंत दुबाडू शकतो जोपर्यंत मला हे तत्वज्ञान नाहीये की जे माझ्यामध्ये तेच त्याच्यामध्ये, मी स्वतःला जर घडवणार नाही तर ती समोरच्याला कसं घडवणार. ह्या तत्वज्ञानाच्या आधाराने, या धर्माच्या जाणीवीने जर का मी जगत असेल तर मला सांगा की मी अर्थ आणि काम म्हणजे मी जे पैसा कमवायचा आहे आणि मला ज्या इच्छा पूर्ती करायच्या त्याच्यामध्ये चुकामुका होणार आहे का, त्याच्यामध्ये असा आचरण होणार आहे का ज्याच्यामुळे दुसऱ्या कोणाला त्रास होणार आहे का. निश्चित नाही, निश्चित नाही. त्यामुळे पहिली पायरी किंवा ह्या शृंखलेमध्ये पहिली पायरी
ही धर्माची आहे. म्हणजे धर्म म्हणजे नेमकं काय? धर्म म्हणजे साध्या सोप्या भाषेमध्ये जगण्याची कला. मग मी मेकअप लावून जगू का मी छप्पा घालून जगू, ह्या जीवनचर्याची चर्चा आपण नाही करत. मी ह्या जगामध्ये का आलो, मी काय स्वरूपामध्ये आहे, मला मानवदेह का प्राप्त झालाय, ह्या जगाची संरचना कशी आहे, याच्यामध्ये भगवंताचा काय रोल आहे, याच्यामध्ये मी काय करायला आलोय, आणि संसार करता करता मला भगवंताभिमुख कसं होता येईल, मी काय उद्देशाने इथे आलेलो आहे, आणि मी कुठलाही व्यवहारिक काम करत असलो तरी शेवटी माझं काम काय आहे, माणूस म्हणून. जसं फ्रीज आहे, फ्रीजचं मूळ काम काय आहे, फ्रीजचं मूळ काम थंड करणे आहे. मग तुम्ही जसं जसं एक त्याच्यामध्ये जोडत जाल तसं तसं तो तुम्हाला चांगला रिझल्ट देईल. एक साधा फ्रीज आहे ज्याच्यामध्ये 4 डिग्रीवरती थंड राहते, एक त्याच्यात डीप फ्रीजर जोडला तो बरफ करतो, एक अजून त्याच्यात काय जोडला जो जास्त काळासाठी थंड ठेवतो, ज्याच्यामध्ये आपण वर्षभरासाठी आंबे ठेवतो वगैरे वगैरे. पण मूलभूत कार्य काय आहे त्याचं, थंड करणे. त्याच प्रकारे मानव देहाचं जे आपल्याला स्वरूप भेटलेलं आहे त्याचं मूळ काम काय, त्याचं मूळ काम भगवंताचं भजन करणे, आत्माचं परमात्माशी मिलन होणे. मग हे करता करता मी कुठलाही व्यवहार करेन, माझं मन मात्र तिथे पाहिजे. या धर्माच्या जाणीवेने जो संसार करतो तो कधीच बुडत नाही. आता हे जाणीव खूप लांबची गोष्ट आहे. मी काय खाऊ आणि काय राहू इथून सुरू होतो, आणि त्याच्यावरती प्रश्न होता. म्हणजे कोणी हा प्रश्न उभा टाकत नाही की आपण मदर्स डे का करावं, आपण फादर्स डे का करावं, आपण संडेला हॉटेलला का जावं. हा व्यर्थ होणारा कार्य त्याच्यावरती कोणी प्रश्न करत नाही. पण मी मंदिरात का जावं, मी पूजा का करावी, मी तिलक का काढावं, मी 16 श्लोकांनी का नटावं, हे असे मूर्खतेचे प्रश्न विचारले जातात. आणि ते केवळ आणि केवळ अज्ञानामुळे. आपल्याकडे हिरा आहे, पण त्या हिऱ्याची किंमत काय जोपर्यंत हे आपल्याला कळत नाही तोपर्यंत तो हिरा असून काय नसून काय त्याचा काही उपयोग नाही. आणि आपल्याकडे वैदिक सनातन परंपरेमध्ये सगळ्याला सगळी सूट देण्यात आलेली. आपण आपल्या कार्याला कान पकडून सांगत नाही तू असं करच. आणि हा कदाचित जो प्लस पॉइंट होता आज तो नकारात्मक व्हायला. कारण जी दुर्गती होते ना ती त्वरित नाही होते. मी आता उंदीरवरचं औषध खाल्लं तर मला उलट्या होते, मी मरेन. पण मी आज माझ्या संस्कारांना जपला नाही तर त्याचा परिणाम पुढच्या 20, 25, 50 वर्षानंतर आहे. त्याचा परिणाम मला आता दिसत नाही. आणि अल्पबुद्धी झाल्यामुळे व्यवहारिक जीवनामध्ये आपल्याला याची जाणीव मुळीच होत नाही. आणि म्हणून असं वाटतं की हे जे पुढचे 10 वर्ष आहे, हा येता जो दशक आहे, हा अत्यंत महत्वाचा आहे की संसार कसा करावा. संसार कसा करावा, संसार करणे पण हे कला आहे. आपण ठरवतो डॉक्टर आहे का, इंजिनियर आहे का, एवढ्या एवढ्या कोटीचा टर्नओव्हर आहे का. अरे तुम्ही त्याच्या डिग्रीशी लग्न करताय का त्या माणसाशी लग्न करताय, त्याच्या पैशाशी लग्न करताय का त्या माणसाशी लग्न करताय, ठरवा ना. जशा प्रकारे भोजनाची आवश्यकता ऊर्जा असल्या कारणाने ती पोटाची मूलभूत आवश्यकता आहे, तसं लग्न करणे ही आवश्यकता सामाजिक व्यवहार सांभाळण्यासाठी आहे, परंपरा पुढे चालवण्यासाठी. भगवंताचे भजन करता आपण संसार करत असू तर आपल्याला काहीच गोष्ट लागत नाही. संसार करावा भगवत बुद्धी. तुकाराम महाराजांनी नाही केला का संसार, कृष्णार्पणमस्तु. खूप कमवलं, तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला कोणीच रडणार नाही. तुम्ही काय ठेवून गेला त्याच्या मागे लागणार, कारण तुम्ही संस्कार कसे करतो. तुम्ही प्राथमिकता जेव्हा व्यवहारिक गोष्टींना ज्यादा देणार आहे, मटेरियलिझमला ज्यादा देणार आहे, तुमच्या अंतिम परिणाम पण तसाच असणार.
संसार करावा विरक्त पूर्ण. मला एक जण सांगत होते, अरे समर्थ रामदास स्वामी महाराजांनी सांगितलं संसार करावा नीटनेटका. म्हणलं हो अगदी बरोबर आहे, पण त्या नीटनेटक्याची परिभाषा तुम्ही विस्तृत करा, म्हणजे तुम्हाला हा प्रश्न विचारायची आवश्यकता पडणार नाही. आपलं नीटनेटका काय? आमचं जावई बरं का खूप मोठ्या कंपनीमध्ये, आमचा मुलगा नाही का, आमची सून नाही का, असं करण्याचं जात आहे. संसाराची आवश्यकता पुढची पिढी घडवण्याकरिता आणि त्याच्याकडे आपल्याला लक्षच नाहीये. आमच्या एक शिक्षिका होत्या, एक 1.5 महिने आधी त्या परमपद झाल्या. जबरदस्त मॅथमॅटिशियन, आरपीआय मध्ये स्टॅटिस्टिशियनची जॉब लागली होती, आज 30-40 वर्ष आधीची. पण त्यांनी ती जॉब सोडली आणि त्या इतक्या उच्च कोटीच्या एक महिला म्हणून, एक धर्मपत्नी म्हणून, एक गृहिणी म्हणून, टीचर त्या होत्या, शिक्षिका त्या होत्या, माझ्या शाळेत गणितज्ञ त्या होत्या. पण एक भारतीय महिला म्हणून त्यांचं मी त्यांना विचारलं की तुम्ही एवढी सुंदर जॉब सोडली, तुमचं काय करिअर सेट झालं असतं? त्यांनी एका वाक्यात उत्तर दिलं की मी माझ्या करिअरवरती फोकस केलं असतं तर माझ्या परिवाराच्या करिअरचा वाटोळ झाला असता. माझ्या मुली इंजिनियर झाल्या, डॉक्टर झाल्या, ते त्यांचा संसार व्यवस्थित करत आहेत, मी त्यांच्या स्वरूपामध्ये माझा करिअर कमवलाय. जोपर्यंत ही भावना पुढच्या पिढीकरिताची आपली तयार होणार नाही तोपर्यंत आपण संसार देखील करू शकतो. माझं सर्वस्व असावं पहिला भगवंताकरिता, मग परिवाराकरिता आणि मग माझ्यासोबत. आय एम सेल्फ इंडिपेंडेंट. वुमन एम्पॉवरमेंटची आपण चर्चा करतो, आर्थिकरित्या स्वावलंबी होण्याचे विचार करतो. पण 4 पैसे कमवल्यानंतर तुम्ही काय समाज विकत घेणार? या भावनेची जाणीव तितकी आवश्यक आहे. आणि भगवंतानी पुरुष आणि स्त्री त्या विविध गुणांनी भरून बनवलेलं, त्याला आपण एक करू शकत नाही. मला सांगा, आज जर एक करता आला तर अर्धनर नटेश्वरचं स्वरूप धारण करण्याची काय आवश्यकता आहे? काय आवश्यकता आहे? स्त्री तत्व हा कोमल तत्व आहे, पुरुष तत्व हा कठोर तत्व आहे. स्त्री तत्व हा वैचारिक आहे, पुरुष तत्व हा व्यवहारिक आहे. मला सांगा, माणूस बाळंतपण करू शकतो का? म्हणजे तो बाळ ठेवू शकतो का? गर्भ आहे का त्याला? मग इक्वॅलिटी कुठे ते सांगा मला. ज्या त्या गोष्टी आहेत ज्या विशिष्ट आहेत, ज्या पुरुषांनाही विशिष्ट आहेत आणि ज्या माता भगिनीला विशिष्ट आहेत, आणि त्या जीवनशैलीचं पालन केल्यास आपण धर्मपती अथवा धर्मपत्नी बोलावून घेण्याचे अधिकार आहे. काही ऐतिहासिक उदाहरण आहेत, ते पाहून मग आपण आजच्या चॅलेंजला पाहू सत्राला पूर्ण करतो. माता भगिनींची जबाबदारी ही कधी पण अधिक असते आहे, इतिहास गवाह आहे. आपण म्हणताना कसं म्हणतो बरं, सीताराम, राधा कृष्ण, उमा महेश. शिव पार्वती म्हणतात, उमा महेश, लक्ष्मी नारायण. का प्राधान्य दिलेलं विचार केला पाहिजे. काय वाटतं आपल्याला? शक्तीचा जो स्वरूप आहे का, आदिशक्तीचा जो स्वरूप, ते मातृत्वाच्या बुद्धीनेच पाहिजे. जो असंख्य ऊर्जेचा गोळा आहे, ज्याच्यामधून क्षीरसागरवरती क्षीरसागरच्या समुद्रामध्ये शेषनागचे नारायण उत्पन्न झालेले आहेत, ते ज्या आदिशक्ती म्हणून झालेले आहेत ना, ती शक्ती स्वरूप आहे, मातृस्वरूप आहे. त्यामुळे तिचा महत्व कधीही आहे. त्यामुळे आपल्याकडे आता वुमन एम्पॉवरमेंटची चर्चा होत नाही, आपल्याकडे वुमन लेड एम्पॉवरमेंटची चर्चा होते. वुमन एम्पॉवरमेंट म्हणजे काय? ती सबला नाही, ती अबला आहे, तिला सबला करा. हे ठोक आहे, हे थोपलेलं आहे. आणि वुमन लेड एम्पॉवरमेंट म्हणजे काय? नारी शक्ती
हे एम्पॉवरमेंटचं प्रतिनिधित्व करणार आहे. किती फरक आहे दोन गोष्टींमध्ये. एकीकडे आपण तिला अंमलात आणतो आणि तिला सशक्त करा असं सांगतो, आणि ती आधीपासूनच सशक्त आहे, आणि आता ती समाजाचं नेतृत्व करणार आहे, समाजाला एम्पॉवर करण्यामध्ये. हे दोन किती वेगळ्या गोष्टी. आणि त्यामुळे वैचारिक दृष्टिकोन असं होण्याची आवश्यकता आहे. वुमन लेड एम्पॉवरमेंट याचे अनेक उदाहरण आपल्या इतिहासामध्ये आहेत. मागच्या काही 100 वर्षापासून, मागच्या काही 1000 वर्षापासून, मागच्या काही लाख वर्षांपासूनचे आपण एक एक दोन उदाहरण पाहतो. कोणी हे सांगावं की जिजाऊ मातांना युद्धामधलं काय कौशल्य माहित नव्हतं? सर्व कौशल्य माहित होतं. मग मला माझा करिअर करायचं, इतिहासात माझं नाव नोंदवायचं आहे, म्हणून शहाजी तुम्ही घरी बसा, शिवाजी तुम्ही घरी बसा, आणि मी जाऊन युद्ध करते. हा धर्मपत्नीचा रोल झाला असता का? धर्मपत्नीचा विशेष रोल हा घराच्या बॅकड्रॉप मधला परंपरागत स्त्री प्रजाती किंवा स्त्री स्वभावाने तिचा जो रोल आहे तो बॅकबोनचा आहे. एखाद्या घरामध्ये माता भगिनी दुर्दैवाने जर का देवाघरी गेली तर तो घर कोसळतो. ते सगळे विरान होतात, ते सगळे अनाथ होतात. का बरं? मूल कारण हेच आहे. शरीरामधला आत्मा काढून गेल्यानंतर तो शरीर राहतो का? तशी त्या धर्मपत्नीची भूमिका घरामध्ये राहते. त्यामुळे याच्यामध्ये प्रामुख्याने ज्यादा उदाहरण धर्मपत्नीचे आहे. A man learns, only one person learns. A woman learns, two families learn, the whole society learns. त्यामुळे धर्मपत्नीची जबाबदारी पण जादा आहे आणि तिचे अधिकार पण जादा आहे. आपल्याकडे अनेक अशा शासिका झालेल्या आहेत ज्यांनी राज्य चालवलेलं आहे. आपल्या सर्वांना अहिल्याबाई होळकरांचं नाव माहिती आहे. त्या राजमाता का झाल्या? धर्मावरती चालल्या म्हणून शासन करू शकल्या. त्याने काय म्हणून लग्न केलं होतं? माझा नवरा नाही का खूप मोठा राजा आहे किंवा खूप मोठा राजकुमार आहे, या भावनेने झालं होतं. शिवलिंगाला घेत त्याने सगळं काम केलं. त्यांची ओळख त्यांचे पतिदेव किंवा सासरेवर नाही, त्यांची ओळख महादेव आहे. त्यामुळे धर्मपत्नी. संत मीराबाईचं उदाहरण आपल्या सर्वांना माहिती. राणाशी लग्न झाला, पण बालकाळीच त्यांचं लग्न झालं ते श्रीकृष्णासोबत. त्या खेळच्या खेळणीमध्ये संसार करत पण अलिप्त राहत. कितीही त्रास झाला तरी त्या मार्गावरून त्या सरकल्या नाही. मग तो संसार नाही का? कोण म्हणते संसार अडचणी आहे? त्या खऱ्या धर्मपत्नी. अशा जितक्या उदाहरणांना आपण पाहू, आपल्याकडे पंचसतीचं उदाहरण दिलं जातं. त्या कोण कोण? अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा आणि मंदोदरी. या एकेकाची एक एक विस्तृत कथा आहे. अहिल्याबाईंना ज्या गौतम ऋषीच्या पत्नी होत्या, तर इंद्राने छळून त्यांच्यासोबत भोगविलास केला. श्राप भेटला. श्राप भेटल्यानंतर स्पष्टीकरण त्यांनी काय दिलं का? सहिष्णू होत्या. कारण तिचं परम कल्याण त्याच्यामध्ये होतं की भगवंताचे चरण तिच्याकडे चालून येणार होते आणि तिचा उद्धार करणार होते. एवढा पेशन्स आजच्या माता भगिनींमध्ये किंवा समाजामध्ये इंजनत आहे का? लगेच आपण उभे टाकतो असं नाही, कसं हा झाला हा झाला हा झाला प्रकार. धर्मावलंबन केल्यानंतर आपला अनिष्ट कधी होऊ शकत नाही. जोपर्यंत ही भावना आपल्या मनामध्ये दृढ होऊ शकत नाही, तोपर्यंत धर्मपत्नी किंवा धर्मपती या भूमिकेमध्ये आपण खरे उतरू शकत नाही. आणि जोपर्यंत आपण अशा प्रकारचं जीवन जगू शकत नाही, तोपर्यंत कुठल्याही प्रकारे आपला कल्याण होऊ शकणार नाही.
वरदान काय भेटलं? नारदजी आले, नारदजी नारायण नारायण करत नारदजी आले आणि त्या पाची पांडवांना आणि द्रौपदीला समक्ष उभं केलं. त्यांना म्हणले, मी तुम्हाला एक बिनविचारता सल्ला देण्यासाठी आले. काय सल्ला देण्यासाठी आले? ते म्हणे, पत्नी एक आहे, पती 5 आहे. कशावरून? भोगविलासच्या बुद्धीने नाही, आपल्या आईच्या आज्ञेचं पालन करण्याकरिता, तिचं शब्द राखण्याकरिता, धर्म जपण्याकरिता त्यांनी त्या एका पत्नीचा स्वीकार केला. आणि त्या पत्नीने पण तितक्याच सन्मानजनक पद्धतीने त्या 5ही पत्नीचा स्वीकार केला. अशा तिचं सती स्वरूप आणि गौण बुद्धी असलेला तो आपला कर्ण तिला चुकीच्या नावाने उद्दिष्ट भर सगळे होते. त्याच्यामध्ये शोभा कोणाची कमी झाली? कर्णाची, द्रौपदीची नाही. द्रौपदी तर महासती झाली. त्यामुळे धर्मावलंबन करणाऱ्यांचं कधी अनिष्ट होऊ शकत नाही. तर नारदजी त्यांना सांगतात की या एक आहे, तुम्ही 5 आहात, माया कधी तुमच्या डोक्यामध्ये घुसेल आणि तुमचा अनिष्ट होईल याच्यात कधीच काही सांगता येत नाही. त्यामुळे तुम्हाला 12 महिने जे वर्षातले ते अशा प्रकारे तुम्ही वाटून घ्या की जेणेकरून सर्वांचं समाधान होईल. आणि जेव्हा ती एका भावासोबत 5 पांडवांपैकी एकासोबत जेव्हा ती पत्नी नात्याने राहते तर बाकीच्यांनी तिच्याकडे पत्नी नात्याने पाहू नये असा तुम्ही नियम करून टाका. नारदजी महान विद्वान आणि हे लोक त्यांना मानणार आहे. म्हटलं ठीक आहे. म्हणजे खूप चांगलं आहे. तुम्हाला नारदजी त्यांना एक कथा सांगा. एक राक्षस होता, त्यांनी खूप तप केलं आणि त्याला लग्न करण्याची इच्छा झाली. तर महादेवाला तो मागतो की मला लग्न करायचं. तर ते राक्षस म्हणून 2 भाऊ असतात आणि त्यांचा एकमेकावर इतका विश्वास असतं की ते म्हणतात की काही झालं तर आम्ही एकमेकाचा अनिष्ट करू शकतो. तर महादेवाला ते वरदान मागतात की ते मागतात की आम्हाला अमर व्हायचं. महादेव म्हणतात तसलं मी काय देत नाही, सगळे मुक्ती सुद्धा अमर व्हायला लागेल असं कुठे असते का? आपण महादेवांबद्दल अभ्यास केला तर आपल्या लक्षात येईल की जेवढे सगळे महादेवाचे भक्त राहिले त्यांनी तपश्चर्या केली ते हेच मागतात. रावणाने ते मागितलं, अनेक असे आहेत. तर ते महादेव म्हणतात दुसरं काहीतरी माग. ते चतुर असतात. ते काय म्हणतात, आमच्या दोघांचं वध आम्ही एकमेकांनी सोडून दुसरं या जगात कोणीच करू शकू नये असं वरदान आम्हाला द्या. म्हणजे थोडक्यात आम्ही अमर व्हावं. कारण त्यांना एकमेकांवरती खूप विश्वास होतो की आम्ही एकमेकांना अनिष्ट कधी करू शकत. ठीक आहे म्हणतात, मात्र तथाच लग्न करतात ते. त्याच्यानंतर लग्न केल्यानंतर माया स्वरूपिणी मोह कोणाला सोडतो बघा, माया कोणाला सोडते. त्या देवीच्या मागे एकमेकाला यांनी मानून तशी गती तुमची होऊ नये पांडवांना म्हणून मी तुम्हाला सतर्क करायला आलो. माया कधी कोणावरती हावी होऊ शकेल सांगता येत नाही. ठीक आहे. याच्यामध्ये नारदांची भूमिका, सज्जनाला आपोआप मार्ग भेटतो, समोरून तुम्हाला देव सांगायला येतो. आणि पांडवांची भूमिका, तुम्ही धर्मावलंबी असाल तर तुमच्याकडे देव आपल्याला आपोआप मार्ग काढून येतो आणि तुमचा अनिष्ट होऊ देत नाही. अशा त्या द्रौपदीचा व्यवहार असल्यामुळे ती महासती झाली. पंचसतीमध्ये तिचं नाव. सीता मातांबद्दल तर काय सांगावं, आपल्या सर्वांना त्यांच्या 2 महत्वाच्या आयुष्यातल्या प्रसंगांबद्दल ठाऊक आहे. एक, जेव्हा लंकामध्ये राहिल्यानंतर त्यांना अग्निपरीक्षा द्यावी लागली तर एकाही क्षणाचा न विलंब करता त्यांनी अग्निपरीक्षा दिली. त्याच्यामध्ये कथा अशी आहे की जेव्हा ते चित्रकूटमध्ये राहत असतात भगवान आणि सीताजी आणि लक्ष्मणजी, तर भगवान तर रोज यज्ञ करायचे. तर त्या योग अग्नीमध्ये, त्या यज्ञाग्नीमध्ये सीताजी समाहित होतात आणि त्यांची परछाई राहते. सीताजी महासती आहे आणि अख्ख्या जगामध्ये कोणाची ताकद नाही की ते कोणी महासतीनं टच जरी करून दाखव. तर रावण किस खेळती मुली था
कि वो सीता जी का हर करके ले जाए, आणि त्यामुळे ज्यांना तो घेऊन जातो त्या सीता नसून त्या सीताची परछाई बुद्धिमत्ता स्वरूपामध्ये असते. आणि त्या इतक्या दिवशी त्या रावणच्या लग्नामध्ये राहतात. त्या परछाईची पण एवढी ताकद आहे, एक तृण असं लावलं तर सगळी अग्नी लागते. सतीची ताकद काय. आणि जेव्हा त्या अग्नी परीक्षा देतात तेव्हा ती त्याच्यामधली त्याची जी शॅडो आहे ती त्याच्यामध्ये समर्पित होते अग्नीमध्ये, आणि या योगाग्नीमध्ये समाहित झालेल्या सीताजी त्या बाहेर होतात. अशी ती कथा. इतका तेज बल असल्यामुळे त्या महासतीमध्ये आहे. दुसरा प्रसंग की जेव्हा त्या गर्भवती असतात आणि भगवंताला लोकांचं ऐकून, कारण ते राजा आहेत, तर राजधर्म प्राथमिक आणि परिवार धर्म नंतर. कारण राजाची प्रजा हा मोठा परिवार, ग्रेटर बेनिफिट फर्स्ट. म्हणून त्यांनी सीताजींचा त्याग केला आणि सीताजींना पण तेवढी समज होती म्हणून त्यांनी तो त्याग स्वीकार केला आणि पुन्हा त्यांना उत्पन्न केलं. कुठल्या स्वरूपामध्ये लवकुश जेव्हा येऊन रामायण सगळी गातात आणि राजसभेमध्ये असतात. खूप मार्मिक प्रसंग आहे. भगवान श्रीराम सिंहासनावरून खाली येऊन सामान्य माणसाच्या श्रेणीमध्ये थांबून सगळी कथा ऐकत असतात. इतका भावुक प्रसंग आहे आणि इतके सगळेजण तल्लीन होतात की कोणाला हे लक्षातही येत नाही की भगवान श्रीराम सामान्यांमध्ये उभे राहते. म्हणजे भाव कसा असावा पण धर्मपालन कसं असावं या दोघांची सांगड आपण म्हणतो ना. मोह आवडत नाही आमच्या संसारामध्ये मन आहे हे आहे का. रामजींना नव्हतं का, सीताजींना नव्हतं का. पण मोह आवडत संसार कसा करावा, धर्मनिष्ठ राहून संसार कसा करावा, ही गोष्ट आपल्याला ह्या जीवनशैलीमधून पाहायला मिळते. आपण एका सत्संगामध्ये याची चर्चा केली की भगवंताचं अवतरण का होतं, तर माणूस म्हणून कसं जगावं, संबंधांचं जतन कसं करावं, त्याचं जिवंत मूर्तिमंत उदाहरण देण्याकरिता भगवंत या सृष्टीवरती मानव लीला करतात. आणि धर्मपत्नी आणि धर्मपत्नींनी कसं असावं याचं उत्तम उदाहरण भगवान श्रीराम आणि माता जानकीच्या जीवनातून आपल्याला भेटतं, लक्षात येतं. त्याच्यानंतर तारा कोण तारा, ती मागच्या घडीला ती तारा का. ह्या तारा म्हणजे वानरराज वालीची धर्मपत्नी. भगवंताने वध केलं बर का. वाली नीतिमत्ता विसरला, सुग्रीवची पत्नीला घेऊन गेला, गैरसमज झाल्यामुळे राज्य केलं. पतिदेव जरी असा नालायक निघाला किंवा त्यांनी चूक जरी केली, त्याला समजवण्याचा प्रयत्न केले दुसऱ्याची बायको, हीच गोष्ट पुढे मंदोदरीची आहे. उदाहरणामध्ये सुद्धा मंदोदरी वारंवार रावणाला समजवते हे तुम्ही करताय ते अनिष्ट आहे स्वामी. रावण मुलाचा प्रचंड विद्वान पण माया भावी झाल्यानंतर नीतिमत्ता परायण न असल्यामुळे विनाशकारी विपरीत. पण तारा वारंवार वालीला समजवते, नाही समजून आल्यानंतर त्याचा वध होतो, युद्ध होतो, वध होतो. वध झाला तरी पातिव्रत्य धर्माचं पालन तितक्याच तीव्रतेने तिने केलेलं आहे म्हणून ती सती. आपल्याकडे काही लोकांनी विचारलं की आम्ही ज्यांना गुरु केलेले गुरु असे ते तसे, आम्ही गुरु बदल घेत नाही. गुरु कसा आहे हा त्याचा धर्म झाला, पण तुम्ही गुरुप्रती कसा असावा हा तुमचा धर्म आहे, हा तुमचा कर्म आहे आणि तुमच्या कर्माची नोंदणी तुमच्या खात्यावहीमध्ये होणार आहे. दुसरा काय करतो याचं तुमचं काय घेणं नाही. जोपर्यंत आपण असे धर्मनिष्ठ होणार नाही तोपर्यंत आपलं आत्मकल्याण होणार नाही. त्यामुळे संसार करताना कशा प्रकारे या सतीचं उदाहरण आपल्या जीवनामध्ये धर्मपत्नींनी अवलंब करावं जेणेकरून धर्मपती आपोआप सरळ होतील, हे शिकण्यासारखं. एक प्रसंग मला असे आठवतो. एक राजकन्या असते, राजाला प्रेरणा होते
आपल्याकडे कसं वर्णसंकराचा मान ठेवतात, त्या वर्णामध्येच लग्न करण्याची परंपरा आहे. ब्राह्मणांचं ब्राह्मणांमध्ये होतं, वैश्यांचं वैश्यांमध्ये होतं, शूद्रांचं शूद्रांमध्ये होतं, क्षत्रियांचं क्षत्रियांमध्ये होतं. पण राजाच्या मनामध्ये प्रेरणा झाली की आपल्या राजकन्येचं लग्न एका विद्वान ब्राह्मणाशी व्हावं. त्या ब्राह्मण देवताकडे ते पत्र पाठवतात, अशी आमची इच्छा आहे. उत्तर पत्र पाठवलं जातं, या ठिकाणी या वेळी या आश्रमात आपण यावे. परीक्षा कशी असावी? आपण या सत्राच्या अगोदर एक प्रश्न उभा केला होता, त्याचा हा याच्यात पार्श्व उत्तर आहे की एवढी मॅच्युरिटी जर असेल तर त्यांनी स्वतंत्र निर्णय घेऊ शकावं, पण नसेल तर निश्चित सोबत ज्यांनी ज्याला पावसाळ्यात पाहिलेले त्यांचंही ऐकावं. तर महर्षींच्या त्या ऋषींच्या आश्रमात ते राजा राणी आणि राजकन्या येतात. आल्यानंतर आपल्याकडे परंपरा आहे, राजा आणि संतकडे किंवा ऋषीकडे मुनीकडे कधी रिकामा हात जाऊ नये. आणि व्यवस्थेमध्ये, सामाजिक व्यवस्थेमध्ये ऋषी मुनींचा मान ज्यादा असल्यामुळे राजा त्यांच्यासाठी भेटवस्तू घेऊन जातात. भेटवस्तू घेऊन गेले, सगळं झालं. ऋषी प्रचंड विद्वान होते. आल्यानंतर राजाला आसनस्थ होण्यासाठी सांगितलेलं आहे. आसनस्थ झाल्यानंतर राजा बसला, राणी बसली. राजकन्या विचार करते, माझे होणारे पत्रे खाली बसले, मला आसनस्थ होण्यासाठी सांगत आहे. मी जर पातिव्रत्य धर्माचं पालन करत असेल तर मी आसनस्थ कशी व्हावी, कशा रीतीने मी व्हावं आसनस्थ? पहिला मुद्दा. दुसरा विपरीत मुद्दा काय? त्यांनी मला आज्ञा दिलेली, आग्रह केलेला, तर मी ते कसं टाळावं? अशा या द्वंद्वामध्ये चतुर विद्वान असा उत्तर ती तिथे अंमलबजावणी करते. काय करते? त्यांनी आज्ञा केलेली म्हणून ती हात आपला त्या आसनावर ठेवते आणि ते खाली बसलेले म्हणून ही खाली बसते. एवढी जर का निवडण्याची मॅच्युरिटी आजच्या कार्यकाळामध्ये असेल तर त्यांनी स्वतंत्र निर्णय घ्यायला हरकत नाही. पण स्वभाव न पाहता, गुणधर्म न पाहता, बाह्य वैभव पाहून जे आज आहे आणि उद्या नाही, कोट्यावधींची कंपनी उद्या लॉस मध्ये जाऊ शकते ना. सूर्यवंशम चित्रपट सगळ्यांना ठाऊक आहे. कल का हिरा, आज का हिरा लाल हो गया किंवा त्याचं जे काही नाव असेल ते वैभव संपन्न झाला, काही सांगता येत नाही. आणि कालचा अमुक एखादा, नाव घेण्याची आवश्यकता नाही, खूप मोठा व्यवसायिक होता आणि आज तो शून्य झाला, असंही व्हायला वेळ लागत नाही. त्यामुळे निवडताना चरित्र पाहावा, चित्र नाही. निवडताना चित्र नाही, चरित्र पाहावा. किती पॅकेज कमवतो त्यापेक्षा ज्या पॅकेज मध्ये आहे तो कसा राहतो हे पाहावं. आवश्यकता याची आहे. मूळ कारण काय, मूळ उद्दिष्ट काय, आपण का लग्न करतोय ह्याचा वैचारिक वैभव करण्याआधी असावा. आणि अशा आपल्या शास्त्रांमध्ये अनेक प्रसंग आहेत. वटसावित्रीची कथा आपल्या सर्वांना माहिती आहे. कसा वेळ असावा, कसे प्रयत्न असावे की यमराजाच्या चंद्रमधून पुन्हा आणण्याचं सामर्थ्य असावं. एक अजून सुंदर उदाहरण मला आठवतं. महाराष्ट्राच्या धर्तीमध्ये प्रामुख्याने दत्त भगवंताचं खूप महात्म्य आहे. तसं मला कन्याकुमारीकडे सुचिंद्रमपासून ते उत्तर भारतापर्यंत जे आपले नागा साधू राहतात सर्वांमध्ये दत्तात्रय 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 इक्वली एकदम सगळीकडे ते प्रगल्भ आहे. कारण दत्त भगवंताचा असा अवतार आहे की ज्याचं पुन्हा निजनाम देण्याचं कुठे काही स्टोरीज नाही. नित्य अवतार आहे ते, नित्य अवतार. भगवान श्रीराम वैकुंठ गमन करतात, भगवान श्रीकृष्ण गोलोकला जातात. प्रत्येक अवताराचं समापन कुठेतरी आहे. परंतु दत्त अवतार हा नित्य अवतार आहे. आणि या नित्य अवतारामध्ये आपल्याला कथा त्याची खूप जबरदस्त आहे. कथा अशी आहे की अनुसूयाची त्यांच्या माता, अनुसूयांची
तुम्ही नग्न अवस्थेमध्ये आम्हाला भिक्षा दिली तर आम्ही भिक्षा घ्या. त्यांच्यासमोर हा अति महत्व प्रश्न की ब्राह्मण देवता स्वरूपात या ब्रह्मा विष्णू महेश यांची मागणी आहे, पण मी पातिव्रत्य धर्माचं पालन करणारी आहे, तर मी नग्न अवस्थेत परमपुरुषाच्या समोर कसं जावं? प्रचंड विद्वान होत्या त्या. आपल्याकडे अनेक ऋषी म्हणजे बऱ्यापैकी जे ऋषी आहेत त्यांच्या ऋषी माता सुद्धा आहेत. तुम्ही कोणाचे उदाहरण घ्या, अत्रेय ऋषींचं घ्या, वशिष्ठांचं घ्या, कोणाचंही घ्या. तर या अत्रेय ऋषींच्या धर्मपत्नी अनुसूया विचार करतात कसं करावं, आणि त्यांना आग्रह करतात की मी तुम्हाला तुम्ही सांगितल्या पद्धतीने भिक्षा द्यायला तयार आहे, पण तुम्ही बाल स्वरूपामध्ये भिक्षा मागा. आई बालकाला धनामधून दूध देते, पण तोच मुलगा मोठा झाल्यानंतर देते का? बाल स्वरूपामध्ये त्याच्या डोक्यामध्ये माया घुसलेली नसते. भगवंताभिमुख तो बालक असतो माताच्या गर्भामध्ये, आणि या जगाचं भूत त्याच्या डोक्यामध्ये घुसेल. एकदा का तो समाजाभिमुख झाला, व्यवहाराभिमुख झाला, जगाभिमुख झाला आणि भगवंताच्या विमुख झाला की त्याच्या मनामध्ये पाप वाढतो. आणि जी आई त्या बालकाला आपल्या धनामधून दूध पान करते ती नंतर त्याला मांडीवर सुद्धा बसवत नाही, कारण मर्यादा आहे. आणि म्हणून बुद्धीचा उपयोग करून धर्मपत्नी राहिल्याने, धर्मनिष्ठ राहिल्याने त्यांना ही युक्ती सुचली आणि त्या या सांगतात की आपण बालकरूप धारण करावं. तिघेही बालकरूप धारण करतात, तिघांनाही भिक्षा मिळेल. आणि हे तिघही बालक स्वरूपामध्ये त्यांच्या अंगणामध्ये खेळत आहेत, तर यांच्या रिस्पेक्टिव्ह धर्मपत्नी त्यांच्या त्यांच्या निजधामामध्ये व्याकुळ होतात. याचिकेचं स्वरूप घेऊन भिक्षा मागायला येतात. या पातिव्रत्य धर्माचं पालन करण्याची ही ताकद आहे की या तिन्ही लोकांचं, तिन्ही देव जे सगळं संचालन करतात त्यांना आपल्या अंगणामध्ये बालक म्हणून खेळायला लावायचं, हे या पातिव्रत्य धर्माचं पालन करण्याचं परिणाम आहे. इतकी ताकद आहे. प्रार्थना करतात की आम्ही व्याकुळ होतोय, तर ते म्हणतात आता हे माझे बालक झाले, तुम्ही ओळखून घ्या कोण नारायण आहे, कोण शंकर आहे आणि कोण ब्रह्मा आहे. मुलं बाळं सगळे एकसारखे दिसतात. हॉस्पिटलमध्येच वेगळे ओळखू शकत नाही, एवढी सगळी सोय असून तर तेव्हा तर काही नाही. तिघांना प्रश्न पडतो बरं का, खूप मोठी समस्या निर्माण होते. हे देवता लोक खूप चालाक असतात बरं का, खूप स्वार्थी असतात. इंद्राला दिसलं की कोणी ज्यादा लोक करायला लागलाय, लगेच त्याच्यात षडयंत्र करतो. या विचार करतात निवडून घ्या म्हणे. कसं निवडावं? कोण ब्रह्मा, कोण विष्णू, कोण महेश? आणि म्हणून विष्णूचा अंश म्हणून दत्तात्रेयचा अवतार झालेला आहे. भगवान शिवचा अंश म्हणून दुर्वासा ऋषींचा अवतार झालेला आहे. आणि ब्रह्माजीचा अंश म्हणून चंद्रमाचा अवतार झालेला आहे. आणि मग ते तुम्ही घेऊन जावा असं. अशा ह्या पातिव्रत्य धर्माचं पालन करण्याचा प्रचंड मोठा परिणाम आहे, प्रयत्नकारी परिणाम आहे. परिणामच माहित नाही, स्टोरीज माहित नाही, पार्श्वभूमीच माहित नाही, तर त्याचं पालन कशाला नाही करणार बाबा. डॉक्टर भरपूर पैसा कमवतो बरं का, खूप इन्कम सेटिंग भरपूर आहे म्हटल्यानंतर 25 लाख करोड पैसा देतात ना दरवर्षी. ते काय सेवा करायला देतात का? परिणाम दिसल्याशिवाय माणूस चमत्काराशिवाय नमस्कार करत नाही. जोपर्यंत हे धर्मपत्नी आणि धर्मपत्नीची उदाहरण जगासमोर राहणार नाही तोपर्यंत त्याचा अनुकरण करण्याचा प्रश्नच नाही. अल्पमती अल्पबुद्धी राहून धर्माचा लोप करण्याचं काम आजच्या काळात अनंत चाललं. अजून एक उदाहरण बघा.
घटकांमधलं आठवतं. मगाशी चर्चा करताना वर्णन झालं आपल्याला आदिशंकराचार्य भगवान सगळ्यांना ठाऊक आहे. आदिशंकराचार्य भगवंताच्या एकदम अल्पशा या आयुष्यामध्ये खूप सारं काम झालं. ही क्रिस क्रॉस इंडिया मेनी टाइम्स लाईक एनिथिंग. त्याच्यामध्ये त्यांचा सामना वाराणसीमध्ये मंडन मिश्रांशी झालेला. त्या काळाचे प्रचंड विद्वान असे आणि त्याच्यासोबत जो हरला शास्त्रार्थामध्ये त्यांनी जनसमाधी घ्यावी असं काय सगळं असतं. अति कधी चालत नाही आणि भगवान बरोबर त्याचा सोय करून ठेवतो त्याची. शास्त्रार्थ झाला. शास्त्रार्थ कसा झाला? मंडन मिश्र आणि आदिशंकराचार्य भगवंताचं जेव्हा शास्त्रार्थ झालं तर त्याची पत्नी तिथे जज म्हणून थांबली. अशा त्या मंडन मिश्रांचा त्याच्यामध्ये त्याचा पराभव होतो. त्याच्यानंतर ते संन्यास ग्रहण करतात वगैरे वगैरे सगळी कथा आपल्याला ठाऊक आहे. अशा त्या विद्वान मंडन मिश्राचा एक विद्यार्थी म्हणजे वाचस्पती मिश्र. वाचस्पती मिश्र यांनी शांकर भाष्य याच्यावरती खूप काम केलं, टीका लिहिलेली. आणि शंकराचार्य परंपरामध्ये या शांकर भाष्याचा अभ्यास केल्याशिवाय टीका त्यांनी जी लिहिलेली आहे त्याचा अभ्यास केल्याशिवाय कोणी त्याचे बोलायचं साहस करत नाही. इतकी महत्वाची ही टीका आहे. ह्या टीकेचं महत्व काय? कथा अशी आहे की आधीपासून शास्त्र त्याचं टीका या सगळ्या कामामध्ये असल्यामुळे घरच्यांना वाटतं काय करतो का नाही म्हणून त्याचं लग्न लावून. आपल्याकडे आधी असं काहीतरी करायला लागलं म्हणून लग्न लावायचे, आता असं काही करू नये म्हणून लग्न लावतात. हा वेळेचा फरक. लग्न लावल्यानंतर त्यांना काय संसारामध्ये विशेष रस नव्हता. आपल्या कामामध्ये इतके ते मग्न होते. एवढं माहित होतं की आपली एक धर्मपत्नी आहे आणि ती धर्मपत्नी इतकी सतर्क होती, इतकी अलर्ट होती की माझे पतिदेव काही महत्वाच्या कार्यामध्ये आपलं आयुष्य घालवत आहे तर माझं परम कर्तव्य की मी त्याचा साथ द्यायला पाहिजे. त्याची खूप सेवा करते ती. आणि त्यांची जेव्हा टीका पूर्ण होते तेव्हा एके दिवशी त्यांना हे लक्षात येतं आणि ही आपली गृहिणी आहे, आपली भार्या आहे. तिला ते विचारतात, अगं भार्ये तुझं नाव काय आहे? एवढे वर्ष एकत्र राहिल्यानंतर आपल्या कामामध्ये इतके व्यस्त आणि डेडिकेटेड असल्यामुळे बाकी सगळं तर नामच राहिलं. इतकी सेवा करते, 2-4 टाइम जेवायला घालते, सगळी व्यवस्था करते. ते तिला विचारतात मर्यादापूर्ण, अगं भार्ये तुझं नाव काय आहे ग? तर अमुक अमुक हिला भामती असं म्हणतात असं ती उत्तर देते. तिने पातिव्रत्य धर्माचं पालन केलं. त्याचा परिणाम हे झालं की त्या संपूर्ण टीकेमध्ये ज्ञान हे वाचस्पती मिश्रांचं असलं तरी त्या ग्रंथाचं नाव भामती असं ठेवण्यात आलं. हे पातिव्रत्य धर्म पालन करण्याचं धैर्य आणि पेशन्स ठेवण्याचा परिणाम. अशा उच्च कोटीचे उदाहरण राहिल्यानंतर मला सांगा, मी पण लाख रुपये कमवते, तू पण लाख रुपये कमवतो, मग काय फरक पडते असं आज म्हणणार आहे. का म्हणणार आहे? कारण बॅकबोनची जी भूमिका आहे ती लक्षात येत नाही. अहंकार जागृत होतो. त्या अहंकार जागृतीमुळे धर्म बाजूला राहतो आणि ती भोग काम होती अशी खूप बसली. अशा या उदाहरणांना ऐकल्यानंतर ही जर का वैचारिक संपन्नता एखाद्या कार्यामध्ये येत असेल तर त्यांनी व्यक्तिगत निर्णय घ्यायला हरकत नाही. राजधर्म पालन करता, विवाह धर्म पालन करता आपला मान राखता कशा प्रकारे जगावं तर आपल्याला राणी पद्मावती आणि कर्णावती यांचे झालेले जोहर आणि यांचा समर्पण हा इतिहास मुळीच लक्षात म्हणजे मुळीच बाजूला ठेवता येते.
पहिल्या लक्षात येण्याचं काम आहे की कसं त्यांनी मर्यादेचं पालन केलं. आज होईल का असं? दुर्दैवी परिस्थितीने एखाद्याच्या मालकाचं दुर्दैवी हे झालं, अंत झालं. लगेच 6 महिन्याच्या आतच आपलं सेटलमेंट होऊन जातं पुढची. प्रेम कसा असावा? पदार्थिक नसून, व्यवहारिक नसून मनाचा असावा. असा असावा की जसा गोपींचा भगवंतावरती त्या ज्ञानाला कुठेतरी प्रश्नचिन्ह पडावा म्हणून भगवंत उद्धवला वृंदावनात पाठवला. प्रेमाचं स्वरूप काय? भ्रमरगीतमध्ये भागवतमध्ये वर्णन येत असते. असा प्रेम जर का पती पत्नीमध्ये असेल तर ते धर्मपती धर्मपत्नी आहे. फक्त ते कपल डान्स मध्ये नाचण्यापुरतं आणि पेपर डान्स करण्यापुरतं जर का त्यांचा व्यवहार असेल तर त्याला कुठल्याही अर्थाने आपण धर्मपती धर्मपत्नी म्हणू शकत. आणि संसार असा, संसार होण्यासाठीच आपली उत्पत्ती झालेली आहे का नाही? म्हणून राजा का बनवण्यात आले? मानव देह का देण्यात आला? संसार करण्यासाठी. पण भगवत बुद्धीने आपण कसे संस्कार करतो त्याच्यावरती याला सगळं निर्भर. कसे संस्कार करतो म्हणजे काय? म्हणजे असं कर्दममुनी आणि देवमुनी माताने 10,000 वर्ष जप केल्यानंतर कपिल मुनी सारखे उच्च कोटीचे पुत्र त्यांना प्राप्त झाले. 10,000 वर्ष सोडावं, 10 दिवस तर आपण तप करतो का? विचार करतो का? ध्यान करतो का? आपल्याकडे हे पण एक संस्कार आहे. गर्भाधान संस्कार आहे का नाही? का संस्कार आहे? कारण आपण त्याला भोग पद्धतीने पाहतच नाही. आपण त्याला जीवनाचं एक संस्कार म्हणून पाहतो. आणि म्हणून या सगळ्या प्रक्रियेकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा धर्ममय होण्याची आवश्यकता आहे. तर धर्मपती आणि धर्मपत्नीची व्याख्या सुलभ आणि सरळ. स्वयंवर पद्धती ही त्यामुळे होती कारण त्यावेळेसच्या कार्यकारिणींना तेवढी समज होती. आज आपण सोडावं तर हे डिग्री, अहो ते डिग्री पण लई आमचं झालं. ते काहीतरी ऐकलं मी, ते ऑनलाईन मॅट्रिमोनियल काय तर चालतं म्हणे. ते फोटो बघून ठरवतात. ते फोटो पण सगळ्यामध्ये ते भारतीय पोशाखातले फोटो घालायचे, मग पॅन्ट शर्ट मध्ये फोटो घालायचे, मग अजून चड्ड्यामध्ये फोटो घालायचे. ते अर्ध सगळं म्हणजे सगळ्या पोज मध्ये द्यायचं. ते हा व्यवस्थित जुळा बंगला तर नाही ना, सगळं आहे. हे असलं सगळं आभासी जग चाललं. आभासी जगामध्ये खरा सुख कसा भेटेल? आभासी जगामध्ये आचार विचार संपन्नता कशी भेटेल? त्यामुळे आपलं भविष्य आपल्याला नीट करायचं असेल तर आपल्या इतिहासाला थोडासा हलवून पाहण्याची आवश्यकता आहे. जगामध्ये विदाऊट पेन देयर इज नो गेन. बिना तप केल्याच्या आपल्याला चांगले परिणाम भेटणार नाही. राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न या पुत्रांची प्राप्ती त्यांना यज्ञ केल्यानंतर झालेली आहे, अनुष्ठान केल्यानंतर झालेली. कर्दम ऋषी भगवंताकडे तप केलाय पुत्र प्राप्तीसाठी. काय पाहिजे? चांगला पुत्र पाहिजे, तुम्ही यायला पाहिजे. मग तो भगवान कपिल मुनीच्या स्वरूपामध्ये अवतरतो. असे ते कपिल मुनी की ज्याच्या कपिलोपचाराने त्याच्या मातेचं कल्याण झालेलं भागवतमध्ये वर्णन आहे. असे सुपुत्र सुपुत्री जर आपल्याला करायचे असतील तर आपला संसार हा संस्कार पूर्ण असावा. संसार जर संस्कारहीन असेल तर धर्म विरुद्ध कार्य आपल्या हातातून घडणार आहे. आणि धर्म विरुद्ध कार्य घडल्यानंतर माणसाचं मुळीच कल्याण होऊ शकत नाही. त्यामुळे नुसतं तीर्थाटनच्या नावावर पर्यटन करणाऱ्या आजच्या माझ्या युवा मित्र मैत्रिणी भाऊ भगिनींना
की त्या जागेचं थोडं इतिहास घालून पाहावं, पानं पलटून पाहावं आणि मग त्या दृष्टिकोनातून त्या स्थानाचं टंटन करावं, म्हणजे आपलं तिथे जाणं सारखं होईल. त्या वास्तूचा संस्कार आपल्यावरती होईल आणि त्याच्यामुळे आपल्या जीवनाचं कल्याण होईल, आपलं आयुष्य संस्कारवान होईल, धर्मनिष्ठ होईल आणि आपलं परम कल्याण होईल असं मला वाटतं. तर अशा विस्तृत चर्चेनंतर आपण भगवत कृपेने हे सगळं करतोय, त्यामुळे पुन्हा एकदा त्या भगवंताला नाव म्हणता आपण कीर्तन करून 1 मिनिटात आजच्या सत्राला पूर्ण करूया. जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम कृष्ण हरी. पुंडलीक वरदे श्री हरी श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. संत शिरोमणी ज्ञानेश्वर स्वामी महाराज की जय. संत शिरोमणी श्री तुकाराम महाराज की जय. संत शिरोमणी श्री शुभराय महाराज की जय. सब संतन की जय, सब भक्तन की जय. धर्म की जय हो, अधर्म का नाश हो, प्राणियों में सद्भावना हो, विश्व का कल्याण हो. बोलो सनातन परंपरा की जय. अखंड भारत की जय. गौ माता की जय. भारत माता की जय. आज के आनंद की जय. जय जय जय. नमः पार्वती पते. हर हर महादेव. तासभर आपण 6,000-10,000 वर्षात पूर्वी गेलो आणि त्या कालखंडातलं सगळं त्याबरोबर आताचं 100-200 वर्षापर्यंतचा कालखंड बघितला. का बघायचा? आत्ताचं जग बघताना मागचं 10,000 वर्षाचं काय मिळणार आहे आता प्रश्न विचारायला. कशाही मागचं काढता कुठं मिळतं, काय मागचं काढू नका, आत्ताचं बोलू. तात्पुरतं छोटे छोटे आनंद बघा, भौतिक बघा. भौतिक बघा, आता काय पाहिजे? विचार खा. आता काय पाहिजे? घर पाहिजे, गाडी पाहिजे, या करा, राहा छान. कशाला म्हणजे बाकीचा विचार करता कशाला करता असे प्रश्न विचारले जातात. पण हे छोटे छोटे आनंद आहेत ना, आनंद आहे त्याच्यात काही प्रश्न नाही. खुर्ची घ्यावीशी वाटते आणि खुर्ची छान घेतली, आपण दुकानात जातो, घेऊन येतो. खुर्ची घेतल्यानंतर त्याच्यात बसलो की त्याचा आनंद संपतो. आता पुढचं काय? मग पुढे काय? गाडी पाहिजे, गाडी घेतो, त्याच्यासाठी लोन काढतो, प्रक्रिया करतो, सगळं करतो. गाडी घेतो, त्याला कुठल्या तरी मंदिरात जातो, खार घालून येतो, पेढे आणतो, पेढे वाटतो, आम्ही गाडी घ्यायची, आम्ही गाडी घ्यायची, आम्ही गाडी घ्यायची. आनंद जाऊन या छोट्या छोट्या आनंदाचे आनंद आपण क्षणिक स्वरूपाचे भोगतो. पण तो आनंद कायम स्वरूपाचा टिकत नाही. त्याच्यासाठी काय करावं लागेल आपल्याला? शाश्वत
करणार नाही. आणि त्याच्यासाठीचा खूप चांगला एक तास जेव्हा बोलावं लागतं त्यावेळेस 24 तासाचं रक्त खर्च होतं. का अभ्यास पूर्ण आणि हा अभ्यास आपल्याला समोर मांडत गेले आणि त्यांनी आपल्याला ते सगळे डॉक्टर आहेत, मेडिकल शास्त्रात आहेत, आज शिकतायत, पुढचंही शिकतायत. पण ते करत असताना सुद्धा त्या देवा डॉक्टरांना आपण देव म्हणतो. कुठं म्हणतो? हॉस्पिटलमध्ये. आपलं माणूस आजारी पडलं की म्हणतो देवा तुम्हीच डॉक्टर, तुम्हीच देव आहे, तो जरा काहीतरी करा. आणि आता डॉक्टरने आज आपल्याला 10,000 वर्षापूर्वी दिलं आणि सगळं उलगडलं. सगळ्यात महत्वाची गोष्ट त्यांनी सांगितली की जी आजही आपल्याला मान्य करावी लागते, बाई हा घराचा कोण आहे. धर्मपत्नी त्यावेळेस असते त्यात आपोआप धर्मपत्नी तयार होते. व्हावं लागतं, नाही तुम्ही व्हावं लागतं. त्यामुळे घरची स्त्री कशी असली पाहिजे, तिने कसं जगलं पाहिजे, तिने घराचा आधार कसा झाला पाहिजे, तिने वेळेला काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे सगळं शास्त्र होतं. आणि त्यामुळे इथं सगळे आपण एक 50-55 वर्षाच्या पुढची माणसं हे सगळं ऐकून हरकत नाही, कारण आपल्याकडे लागणार नाही. एक मुलगी सोडली तर बाकी तरुण कोणी दिसत नाही. पण हे घरी जाऊन सांगा, म्हणजे सुनांना सांगा, आज मला काही मुली समोर दिसत होत्या म्हणजे इथं असायला पाहिजे होतं, असं सारखं वाटत होतं. अनेकांची नावं मी सांगू शकतो. पण तुम्ही सुद्धा हे नक्की आता एक महिनाभर काम करा की धर्मपत्नी बाई कशी असली पाहिजे, की घरचा गणा कसा व्हायला पाहिजे, तिने कसं जगलं पाहिजे, ह्याचा सगळ्यांना सांगत होता. हे सगळी उदाहरणं सगळ्यांना सांगत होता. रोज एका व्यक्तीला आपण एक उदाहरण द्यायचं तर 30 माणसांच्यापर्यंत, आणि आता एक जर 30-35 जण असो तर 30-35 गुणिले 30 इतक्या जणांपर्यंत आपण पोहोचू शकणार. हा सगळा व्याख्यानाचा संचलनाचा भाग तुम्हाला यूट्यूबवर दिसणार आहे, फेसबुकवर दिसणार आहे. तुम्ही तो दाखवू शकणार. हे वाचा तुमच्या ग्रुपला पाठवा, सगळ्यांना पाठवा. हे आज झालं, हे म्हणतात आणि मी गेले होते, तुम्ही पण या. हे खूप महत्वाचं आहे, कारण हे तुम्ही आम्ही जगलो आहोत, जगलो दिवस पहिली देवाकडे निघालो आपण. पण आज आपली राष्ट्राची हाक आहे की पुढची पिढी तयार केली नाही तर काय होणार आहे ज्याचं काही फक्त विचार. म्हणून पुढच्या टिपेला येताना आपल्याबरोबर एखाद्या तरुण आला, एखाद्या बस जास्त आपण तुमच्या मांडू नाही माझं सत्र, पण एखाद्या तरुणाला एखाद्या तरुणीला आणि 30 दिवस 30 जणांना सांगा बोला, हे बोलण्याने खूप मोठं काम आहे. ते आपण मानणार नाहीये, कारण तो हे असे ज्वलंत प्रश्न घेऊन निघाले आणि त्याच्यासाठीच त्याचं आयुष्य त्यांनी ठरवून टाकलं. माझं आयुष्य आहे, मी सगळ्यांना माझं भलं झालेलं आहे, मला जे मिळवायचं होतं ते मिळालेलं आहे. आता मला सगळ्यांना मला जे मिळाले ते द्यायचंय, वाटायचंय. याच्यासाठी तो कटिबद्ध आहे, कटिबद्ध आहे. त्यामुळे त्यांनाही आपण साथ देऊया आणि भारत मातेचा जो आहे कृषी भारत माता जे मागते ते आपण देण्याचा आपल्याकडे प्रयत्न करू. आपण सगळं काही देऊ शकणार, पण आपल्याला जे शक्य आहे ते आपण देऊ शकतो. त्यामुळे 30 जणांपर्यंत पोहोचायचं. फेसबुक आणि यूट्यूबवरून सगळ्यांना पुढं पाठवायचं.
जसं कोणीतरी आपल्याला सांगतं संगम सिनेमा फार छान आहे बघायला, सगळे धडपडत जातात, सेल लागले चालेल सगळे धडपडत जातात. तसं सतत सतत जर हाही अभिषेक झाला तर ह्या नवीन जग आपल्याला सारखंच म्हणतात म्हणून तरी ऐकायला आणि ऐकायला लागता त्या कृत्या आपल्याला सोडायचे, आपल्याला पुस्तक बसायचं नाहीये, आपल्याला त्याला पुस्तक बसायचं. त्या विशिष्ट डोळ्यासमोर ठेवूया. आता आपण आरती करूया आणि मग प्रसाद घेऊ. पुढच्या बुधवारी पात्रता व्याख्यान आहे असं लक्षात ठेवा. विचारत आहे पात्रता व्याख्यान सुरू करणार आहे. 5 वाजता यायचं. 16, 17, 18, 19 सप्टेंबर आणि 8 तारखेपासूनच 20 तारखेपर्यंत सप्टेंबरचे दिवस शुभ्रापणाचा ते राखीव आहे. त्यांना भगवंताच्या मनात खूप वेगळं आहे. अनेक बाहेरचे लोक सुद्धा तिथं कीर्तन करायला, गाणं म्हणायला, प्रवचन करायला, वेगवेगळ्या गोष्टी सांगायला गेल्या. त्यामुळे 8 ते 20 सप्टेंबर शिवरात्र राखीव असं ठेवूया. आणि हा आपला वाक्य आपण सतत दुरुस्त ठेवणार. शिवराय महाराजांची बाजू म्हणजे बाकी काही बोलत नाही. त्याची इच्छा तर ते म्हणावं लागेल आपल्याला. आता बघूया खाली बसूनच करायचं आणि मग आपण उठल्यानंतर आपली आस्था एका
एक गोष्ट सांगायची आहे आपल्याकडे लग्न करायचं वय याच्यावरती एक चर्चा आहे आणि बालविवाह वगैरे व्हायचं मग त्याच्यावरती नियम वगैरे आले त्याच्यामध्ये थोडा शोषणवाला भाग आला त्यामुळे ते आवश्यकही होतं पण आता इतकं ते उशीर होऊन चाललेलं आहे की आपण पाहतो की 30-35 वर्षाच्या वयापर्यंत लोक लग्न करत नाही त्याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत एक गोष्ट अशी आहे की प्रत्येक गोष्टीचे काय काळ असतो आणि लग्न हे पहिला ठरवा लग्न करायचंय की नाही सांगितल्याप्रमाणे जर का विशिष्ट उद्दिष्ट दुसरं काही नसेल तर लग्न करण्यातच कल्याण आणि लग्न जर करायचं नसेल 25 वयाच्या आधी केले पाहिजे 25 वयाच्या आधी लग्न करून संतती उत्पन्न होण्याची आवश्यकता आहे शारीरिकरित्या आपण आमचं शास्त्र असं सांगतं की ते वेळ ते आयुष्यातला काळ ते वय हे अनुकूल जसं जसं वय वाढत जातं तसं तसं आपलं संसार करणं कठीण होतं मग त्याला 100 उपाय करा सगळ्या दगडाला देव बनवून पूजा करण्यात काय असते पुरुषार्थ करण्याची आवश्यकता योग्य द्यावी दुसरी गोष्ट भेदभाव न करता शास्त्र प्रमाण करता आचार्यांचं ऐकून आपल्या समोर हे निवेदन करत आहे की आपल्याकडे इतिहासापासून पण आपल्याला हे बघायला मिळते की पुरुष ह्या तत्वाला लग्न करण्यामध्ये आणि न करण्यामध्ये हे ऑप्शन आहे पण माता भगिनींनी लग्न करावं त्याचं परम कल्याण त्याच्यामध्येच आहे असं वर्णन केलं तर आजकाल जे फॅड मध्ये जे सगळं आणि इंडिपेंडन्सच्या नावाखाली जे भ्रम मनामध्ये लोकांचा आहे ज्याच्यामुळे ते करत नाहीये आणि त्याच्यामुळे त्यांचा अहित होत आहे तर त्याच्यावरती विशेष लक्ष देण्याची आवश्यकता विशिष्ट प्रयोजनाअंतर्गत अपवादात्मक स्थिती असू शकते पण आपण कुठलाही उदाहरण पाहिलं मीराबाईंचं पण लग्न झालं होतं सगळ्यांचं लग्न झालेलं नंतर त्यांनी तुमचा मार्ग किंवा वाटचाल कशा प्रकारे केला हा भाग निराळा त्यामुळे हे आजच्या पिढीमध्ये बुद्धीमध्ये घालण्याची आवश्यकता आहे आमच्या जनरेशनमध्ये एक वेगळाच फॅट आहे की ते विचित्रच वागतात आणि त्याच्यामागे त्यांच्याकडे कारण काहीच नाही त्यामुळे आपल्या लक्षात आल्यास कळवावे अजून एक गंभीर सामाजिक एक समस्या आवाज येतो आता हे मी जे सांगितलं की लग्न करणं खूप आवश्यक आहे धर्मावर आधारित लग्न व्यवस्थेमुळे आपली संस्कृती हजारो वर्षे टिकून राहिली जे इतर संस्कृती होत्या जुन्या नामशेष झाले पण आपली संस्कृती का टिकून आहे आपली विवाह व्यवस्था लग्न व्यवस्था ही धर्मावर आधारित होती आणि ही मॅच्युरिटी मुलामध्ये येणं खूप गरजेचं आहे धर्म जाणणं खूप गरजेचं आहे मग जोडीदार निवडीचं जे स्वातंत्र्य आहे त्याच्यानुसार तो योग्य जोडीदार निवडू शकतो आजकाल असते की ब्रिटिशांच्या ह्याच्यानंतर सत्तेनंतर की धर्माला ग्लॅनी
आपल्या गेले कित्येक पिढ्यांना धर्मच माहिती. फार कमी लोकांना माहिती, 1-2% लोकांनाच माहिती. एक लग्न उशिरा करणं किंवा लग्न न करण्याचे जे फॅड आहे त्याचे दुसरं सामाजिक गंभीर समस्या तुम्ही लक्षात घ्या. आमच्या पिढीपर्यंतची लोकसंख्येचं जे प्रमाण आहे इतर धर्मियांचे आणि आपल्याचे त्याच्यामध्ये हिंदू बहुसंख्य आहे. पुढच्या पिढीचं जर मी काउंट केलं की आमच्या पुढच्या पिढीमध्ये मला किती मुलं आहेत आणि मित्राला किती मुलं आहेत त्याचं जर प्रमाण काढलं, आमची पिढी जर वजा केली आणि पुढच्या पिढीचं जर प्रमाण केलं तर हिंदू बहुसंख्य खूप कमी आहे. त्याच्यात तुम्ही 10 वर्षानंतर जे काही मोठी समस्या निर्माण होणार आहे किंवा जो धोका निर्माण होणार आहे ते जर गंभीरतेने त्या दृष्टीने बघा. कारण लग्नाचं वय वाढवणं, अति अपेक्षा लग्नच न करणं या गोष्टीमुळे खूप मोठी समस्या होणार आहे. आणि इतर धर्मामध्ये तशी समस्या नाही, उलट जास्त. ह्या विषयाकडे थोडं गंभीरतेने आपण सर्वांनी पाहावं. आणि हा विषय असे की रोहित सरांनी किंवा आपण इथे जे काही विषय खास करून तरुणांनी त्याचा सर्वात महत्वाचा जास्तीत जास्त करून आपण एक जर प्रत्येकाने घरात शाळेत शिकणारं कॉलेजमध्ये शिकणारं एखादं तरुणी सोबत आलं तर तेवढं खूप मोठा कारभार लागेल. कारण विषय इतके गंभीर आहेत की आपल्याला त्याची जाणीव नाही. 10 वर्षानंतर मोठी जाणीव त्यावेळी आपल्याला वेळ निघून गेली असेल. आता जवळ होऊन आपण या गोष्टीकडे थोडं गंभीरतेने पाहून आपला सहभाग वाढवा, तरुणांचा सहभाग वाढवा. काळाची गरज आहे एवढंच सांगून अजून कोणाला काही बोलायचं असेल तर तुम्ही बोलू शकता, सांगू शकता. कुणाला आपण मत व्यक्त करायचं तर व्यक्त करा. कारण हे आपलं चर्चासत्र आहे, नुसतं सत्संग आणि प्रवचन इतकं न मर्यादित न ठेवता आपलाही सहभाग थोडा महत्वाचा आहे, आपलंही मत थोडं महत्वाचं आहे. सर, मुलींचं वय 25 का मुलांचं? मला दोघांचे. आधी वयामध्ये फरक होतो नाही का? हो. आपण पाहाल आपले आई वडील म्हणजे आमच्या आजोबांमध्ये 5 वर्षाचं अंतर आहे, 8 वर्षाचं अंतर आहे. आता काय ते म्हणतात की मुली तरी चालते असं आहे, त्यांचं ठरलं असं. तर ते समवयीन आहे 25च्या आत त्यांना किंवा एक आपण योग्य आहे. दुसरे वय वाढल्यानंतर लग्न केल्यानंतर अपत्य न होण्याचं प्रमाण होतं की आम्ही जे बालगृह चालवतो त्यामध्ये जे वाद ठेवण्यासाठी पालक येतात की लग्न होऊन 5-10 वर्ष 15 वर्ष झाले कारण त्याची खूप जास्त वय उलटल्यानंतर ते लग्न करतात. त्यामुळे एक प्रकारचं शरीर वाटतच आहे शरीराला की त्याला काही गरज नाही कारण उशिरा त्यामुळे योग्य वेळ लग्न होणं आणि तेवढी मॅच्युरिटी पण निर्माण करणं तेवढंच गरजेचं आहे. विदाउट मॅच्युरिटी लग्नाला देणं म्हणजे मागच्या खोली दिल्याचं दोन्ही त्या दोन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. आपण आता इथं आजच्या विषयात गंभीर आहोत. तर विषय खूपच छान आहे आणि तो आपल्याला आता अनुकरण करण्यासारखा आपलं वय पण केलेलं आहे. खरं म्हणजे हा विषय तरुण पिढीला जास्त सांगण्यात यावा. आपण जरी सांगितलं घरची मुलं आमचं ऐकतील त्याच्या भ्रमातच असतात. ते अनुकरण करणे ब्रिटिशांचा अजून पगडा त्यांच्यावर आहे मुलांच्यावर. ते पास्ता आहे ते आहे बाकीचं म्हणजे मी काही ठिकाणी जाते ते एक समाज असं म्हणतात की आम्ही 5 वर्षापासून आमच्या मुलाला आयत्या शिकायला पाठवतो. आयते मुस्लिम लोकांचं तर तुम्ही तुमच्या मुलांना काय शिकवता भगवद्गीता शिकवता का? आम्ही आमच्या घरामध्ये मुलांना 5 वेळा नमाज पढायला लावतो. आपल्या धर्माचं नाव का आपल्या धर्माला आपण आवडून टाकलंय. सकाळी उठून नमस्कार करणे, पेटी घेणे आणि जे नको आहे त्या गोष्टी करणे कारण हे अनुकरण आहे. उपाय असा आहे की तरुणांनी इथे येणं अपेक्षित आहे. जरी ते आता नसले आणि जरी आपलं वय निघून गेला तरी ऑलवेज एव्हरी
क्लाउड हॅज अ सिल्वर लाईनिंग म्हणतात. तर त्याच्यामध्ये ह्याचा उपाय असा आहे की मी तर त्यांच्याच वयाचा आहे, मी मोठा 5 वर्ष छोटा किंवा मोठा आहे, तर तुम्ही हे तर सांगू शकता नाही तुमच्या वयाचा एक बावळा आहे तिथे तो येतो, तो बडबडतो, या तर या नाही तर हे बघा त्यांनी सांगितल्यासारखं युट्यूबला आहे सगळीकडे आहे. त्याचा अजून एक मला असं सांगायचं की आपण सगळ्यांनी मिळून म्हणजे ठरवतो लोक आहोत घरामध्ये तरी कमीत कमी 5 वर्षाचं झालं त्याला रामायण महाभारत गोष्टी सांगाव्यात. आजी आजोबांचं काम असते पण आपण नको असतात आजी आजोबा. ते आई वडिलांची नातवंडाला कधीच नको असतं. नाही नको असतं. आजकाल गोष्टी ते आहे आपल्याला त्याच्यासोबत अटाप व्हावं लागेल. प्रयत्न करतो आम्ही. तुला युट्यूबवर लावून दाखवते आपण बघायचं सगळं. रामायण महाभारत आता शिवाजीचं लोकांनी डोक्यात घेतलेलं आहे. खूप धन्यवाद म्हणायचे आणि अशी पिढी की मुलं घडावीत आणि आपलं भारत हे होतं सगळ्याच आपल्या माता भगिनींना सुद्धा ते जे म्हणतात ना की अगोदर आपल्याकडून सुरुवात करायची ते फार महत्त्वाचं खूप होतं. जरी आपली मुलं जर नाही घेतली आपण हे करू शकतोय. आपल्यापासून आपण सुरुवात केली की ते होऊ शकेल. आणि दादा तुझ्यासाठी तर ना मला असं की तू महावाईमध्ये एवढं ते स्वतः झोपून टाकलायस, एवढा कामाला 1000 वर्षापूर्वी निघालाय, 1000 वर्षाच्या तुला निघालाय. नंतर ते गॅदरिंग वगैरे असतं कॉलेजच्या ह्याच्यामध्ये, तर तू मला असं वाटतं की अशी एक पिढी तयार सेशन एक ठेवायला पाहिजे तुमचं कॉलेजमध्ये असं. कारण तुमच्या एजचे लोक मुलं असतात तर मग तुम्हाला ते बरोबर ऐकतात. मला ठरलं मी आजच पहिल्यांदा आले तर मला फार छान वाटलं त्याच्यामध्ये. आणि माझं खूप मला कुठं जायचं तर मी तुझं तिथं मी हे करेन. 100% सांगा. नक्की मी दुसऱ्या प्रांतामध्ये स्टेटमध्ये मेडिकल कॉलेजमध्ये माझ्या स्वखर्चाने म्हणजे मी कसा जातो हे मला माहिती आहे. रात्री जागरण करून म्हणजे मी असं कौतुक नाही आता विषय निघाला की काल रात्री 2:45ची फ्लाईट घेऊन सकाळी 4:30ला पुण्याला पोहोचून 6च्या शताब्दीने 9ला येऊन 10ला कॉलेज केले. दिवसभर कॉलेज कुठं अपेक्षा नाही आहे कोणाकडून. आणि म्हणजे काही रुपये सोबत कशाचीच अपेक्षा नाही. त्यांनी मला एक ग्लास पाणी पण विचारावं याची सुद्धा मला अपेक्षा नाही. कारण भगवंतांनी समज आपल्याला केलाय आपल्याला फक्त द्यायचं आहे. त्यामुळे तुम्ही मला गल्ली कोणात कुठेही बोलवा, भाषण करायला आपण छंद आहे. मी बोलतो नाही तर मी आजारी पडतो. त्यामुळे तुम्ही याला करा निश्चित पाठीशी राहू. आम्ही थोडंफार खालीचा वाटा घेऊन तुझ्या पाठीपुढे येऊया. सगळ्यांना सांगा सर नंबर. नंबर घ्या 84 85 पहिल्यांदा 84 आहे ना. हा 84 85 73 88 84 85 73 28 8485857328 मोबाईल नंबर दिला. पत्ता घेऊन काय करताय? फोन करा मला. व्हॉट्सअप हाच पत्ता आहे आजच्या तारखेला. म्हणजे मला काय हरकत नाही पण मी तुम्हाला घरी सापडणार नाही असा विषय. गोविंदा
आधीच्या सत्रामध्ये पण इथे त्यामुळे आज हो